नेतृत्वाखाली तीनही मॅचेस जिंकत टॉपर राहिलेली आहे. परंतु हरियाणा राजस्थान मनीष 11 या टीमने एक मॅच जिंकली आहे, परंतु ते क्वालिफाय झालेत करण अंबाला विरुद्ध कृष्णा पवार आणि मैदानाच्या दिशेने निघालेले आहेत क्षेत्ररक्षणासाठी हे महाराष्ट्राचे मावळे. आज पटना बिहार ऊर्जा स्टेडियम मध्ये दाखल होते टीम मैदानाच्या दिशेने फील्डिंग साठी. बिल्कुल फील्डिंग के लिए टीम निकल चुकी है, वही दोनों सलामी बल्लेबाज भी निकल चुके हैं. एक बड़ा मुकाबला आपके सामने आ रहा है. क्या जबरदस्त व्यू आप देख रहे हैं tenniscricket.in की पूरी टीम के साथ हम लाइव. प्यार दीजिए, सपोर्ट करिए, सब्सक्राइब करिए. दोनों बल्लेबाज निकले हैं. क्या लगता है टॉस जीत के पहले जिस तरीके से बैटिंग करने का फैसला, हरियाणा एंड राजस्थान मनीष 11 won the toss and elected to bat first. बॅटिंग लाईनअप चांगली आहे करण अंबालाकडे आणि त्याच्यामुळे बॅटिंगचा निर्णय त्यांनी घेतला. एक मोठा आव्हान ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे आणि त्यासाठी हे दोन जबरदस्त बॅटर लोकेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत, जे अलवर राजस्थानचे खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला नदीम धानोरी यांना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टीम महाराष्ट्र कृष्णा पवार टीमचे कॅप्टन सोलापूरला बिलॉंग करतात. अमित नाईक रायगड, एजाज कुरेशी पुणे, श्रेयस कदम मुंबई, योगेश पेनकर रायगड, रजत पुंडे रायगड, अमित पांडे ठाणे, साहिल लोंगले रायगड, मयूर वाघबरे रायगड, भूषण गोळे राजधानी सातारा, विकी भोईर नवी मुंबई ठाणे. एक जबरदस्त तगड़ी टीम महाराष्ट्र स्मार्ट नेट. हाँ बिल्कुल, वहीं अगर जिस तरीके से ये पूरी टीम का आपने देखा बहुत अच्छी लाइन है. वहीं अगर हम बात कर लेते हैं हरियाणा राजस्थान मनीष 11 की, अभिषेक दलोर कैप्टन, मोहम्मद नदीम, लोकेश मीना, नयूम सिसोदिया, विजेंद्र कुमार, परवीन शिरकांदे, गौरव यादव, संग्राम सिंह, एजाज अहमद, सौरभ चहल, करण शेखावत. तो मजा आने वाला है. कॉन्टेक्स्ट दोनों टीमों का आज बहुत जबरदस्त देखने को मिलेगा सर. बेस्ट वर्सेस बेस्ट, दोन्ही टीम बेस्ट आहेत. राजस्थान ऐतिहासिक असं राज्य आहे, रजवाडे ते राजस्थानमध्ये पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला हराभरा हरियाणा आणि दुसऱ्या बाजूला भारताची आर्थिक राजधानी मुंबई आणि महाराष्ट्र एका बाजूला पाहायला मिळतात. कृषी क्षेत्रामध्ये अग्रेसर, त्याचबरोबर खूप सारा समुद्र किनारा ज्या राज्याला लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा या राज्याला लागलेला आहे आमच्या महाराष्ट्राला. आणि असा महाराष्ट्र एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला राजस्थान आणि हरियाणा यांना आपण पाहतोय. या दोन्ही टीम अगदी तगड्या आहेत. मॅच मजा येणार आहे आज या रॉयल एनफील्ड इंडिया कपच्या चौथ्या सीझन मध्ये पटना बिहार ऊर्जा स्टेडियम मध्ये. tenniscricket.in वर जुडलेल्या सगळ्यांचं स्वागत. मोहम्मद नदीम आणि लोकेश मीना ओपनिंग बॅटर मैदानात दाखल झालेत. मोहम्मद नदीम, लोकेश मीना दोनों सलामी बल्लेबाज निकल पहुंच चुके हैं क्रीज पर. दोनों स्टेट की बात करते हैं, जिस तरीके से आपने बात किया महाराष्ट्र की, वहीं बात कर लेते हैं. अगर हम हरियाणा की बात करें, जो क्रिकेट की खिलाड़ियों की फैक्ट्री मानी जाती है और किले महल और रंग बिरंगे संस्कृति के लिए मशहूर है हमारा राजस्थान. विक्की भोईर राइट आर्म मीडियम फास्ट, और अब तक इस इंडिया कप सीजन 4 में 147 की सबसे तेज गेंदबाजी हमने इनकी तरफ से देखी है. हो, अगदी बरोबर तुम्ही म्हटलात. 147.1 या स्पर्धेतील सगळ्यात वेगवान चेंडू आणि नोंद झालेला आतापर्यंत टेनिस क्रिकेट विश्वातील सगळ्यात जबरदस्त बॉल टाकला होता. काउंटडाऊन 7 6 5 4 3 2 1 खेळ सुरू. विकी भोईर पहिली ओव्हर घेऊन दाखल झालेले आहेत. हो, पहिला बॉल किंवा पहिल्या बॉलमध्ये थोडासा बाउंस देखील पाहायला मिळाला होता. पहली गेंद वाइड गेंद का इशारा भी आया अंपायर साहब का. पहली गेंद कहीं ना कहीं थोड़ा सा अपने स्पीड के अनुरूप नहीं, विपरीत गए यहाँ पे विक्की भोईर. स्लोवर के साथ शुरुआत की थी. लोकेश मीना, मोहम्मद नदीम, ये दोनों सलामी बल्लेबाजों पे बहुत रिस्पॉन्सिबिलिटी होगी. खासकर नदीम की बात करें, राइट हैंडेड बैटर. विक्की भोईर बड़ा शॉट लगाने की कोशिश, क्या गजब की गेंद थी ये. गुड लेंथ पे पड़ने के बाद स्किड करती हुई, और जबरदस्त हमने इनकी पूरे इंडिया कप सीजन 4 में हमने देखा इनकी गेंदबाजी. खूप चांगला बॉल पाहिला, लेंथ वरून यष्टीरक्षकांकडे पाठवला योगेश पेनकर यांच्या दिशेने. आणि सुरुवात जर पाहिली तर खूप चांगली केली आहे त्यांनी. परंतु दुसऱ्या बाजूला नदीम धानोरी असे बॅटर आहेत, त्यांना तुम्ही जास्त काळ शांत नाही ठेवू शकत. मोठमोठे स्ट्रोक खेळण्याची क्षमता आहे. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे नदीम. ओहो, आता थोडासा मागे टाकला, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स देखील इकडे पाहायला मिळाला होता. विकी थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यापासून बॉल. अच्छी गति कहीं ना कहीं प्राप्त करा, और बाउंस देखिए, विकेट क्या जबरदस्त खेल रहा है. ट्रू बाउंस हम कह सकते हैं.
2 रन, नो बॉल का इशारा आया। दूसरी ये ओवर, वेट बहुत ज़्यादा ऊपर गेंद गई थी, पहली गेंद बाउंसर हो चुकी थी, नो बॉल का इशारा आया, यानी फ्री हिट मिल जाएगी। तारीफ करनी पड़ेगी, ये देखिए बहुत ज़्यादा ऊपर, सर के ऊपर से निकली गेंद। पिच की रटर की तारीफ करनी पड़ेगी, रंजीत सर की, साथ में उनके असिस्टेंट वीरू मोनू राजू जी ने जो विकेट ग्राउंड तैयार किया, क्या कमाल, शानदार लोकेशन हम सभी को मिल रहा है। नाउ इट्स अप टू मोहम्मद नदीम, फ्री हिट फेस कर रहे हैं। इस बार पुल कर दिया है उस गेंद को, कोई खिलाड़ी उस ओर नहीं है और गेंद निकल जाएगी मिड विकेट के क्षेत्र से। 4 रनों के लिए देकर जाएगी tenniscricket.in सुपर 6 का पहला चौका। संधी मिळालं, संधीचं सोनं केलंय। हा बॉल जर पाहिला तर थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टंपच्या बाहेरून खेचलाय आणि त्याला सीमारेषा दाखवलेली आहे। tenniscricket.in चौकार येताना पाहिला मिळतोय। नदीम ही राजस्थानची रन मशीन आहे आणि ही रन मशीन आता सुरू झालेली आहे। चौकार आलाय त्यांच्या बॅटमधून, एक संधी होती मोठा स्ट्रोक खेळण्याचा आणि मोहम्मद नदीम आणि लोकेश मीना ही सलामीची जोडी आहे। हो, यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर टाकलाय हा बॉल, थोडीशी गती वाढवण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी पाहायला मिळाला होता। बॉल जाईल कीपर यांच्या दिशेने। हे कमबॅक आहे विकी भोईर यांचं, जलद गतीने गोलंदाजी करतात, व्हेरिएशन देखील करतात, परंतु समोर तेवढेच दिग्गज आहेत। जी हाँ, बिल्कुल अच्छी वापसी की है। चौका खाने के बाद कहीं ना कहीं रीच से दूर करने की कोशिश, शफल करते हुए आगे जरूर आए थे, 6 बिना किसी विकेट के नुकसान पर। इस बार क्या जबरदस्त वो हेड आई कॉम्बिनेशन हमने देखा है, कमाल का कनेक्शन, और गेंद निकली है बिल्कुल बुलेट के समान, कवर बाउंड्री लाइन के बाहर। सुपर, tenniscricket.in चौका। हा बॉल थोडासा पुढे केला होता, एका पायावर हा स्ट्रोक कव्हरच्या दिशेने, टिपिकल पॉवर प्लेचा फटका म्हणावा लागणार आहे। 4 धावा या ठिकाणी अर्जित केल्या आणि चौकार वसूल करताना पाहिला मिळत आहे। तिकडे tenniscricket.in चौकार पुन्हा पुन्हा पाहिला मिळतोय। बिल्कुल, वो देखिए आप, टाइमिंग क्या ज़बरदस्त थी, बेहतरीन फुटवर्क के साथ बल्ले का जिस तरीके से हैंडल घुमाया था विकी भोईर। अब तक बहुत अच्छी गेंदबाजी पूरे इस इंडिया कप सीज़न 4 में की है, लेकिन शुरुआत पावर प्ले में 2 ओवर का जो पावर प्ले है उसमें ज़्यादा रन्स बनाने की कोशिश ओपनर बैटर्स की होती है। दिस इंडिया कप प्राउडली प्रेजेंटेड बाय आवर टाइटल स्पॉन्सर रॉयल एनफील्ड इंडिया कप सीजन 4, a name India Cup that is stand for legacy, power and unstoppable passion. Once again, इस बार फिर से पुल करने की कोशिश की थी, बल्ले पे उस तरीके से गेंद आई नहीं है, गेंद पहुंची है मिड विकेट के क्षेत्र में, आसानी के साथ स्ट्राइक रोटेट की है। 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 10 बिना किसी विकेट के नुकसान पर। यावेळेला थोडासा टप्पा पाठीमागे घेतला होता, त्याच्यामुळे तेवढं टायमिंग नाही होऊ शकलं। विकी भोईर यांना आपण पाहतोय स्ट्राईकवर 11 रन झालेले आहेत, स्ट्राईकवर येताना पाहिला मिळतात। आता लोकेश मीना, हे सुद्धा एक मोठं नाव आहे। विकी भोईर बॉलिंगसाठी पुन्हा एकदा, यावेळेला बॅटच्या टोकाला बॉल लागलाय आणि फटका फसलाय। विकी भोईर या स्पर्धेमध्ये काय जबरदस्त बॉलिंग केली आणि पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला धक्का दिलाय राजस्थान हरियाणा या टीमला। नवी मुंबई धारावीचा विकी पटण्यामध्ये धुमाकूळ घालतोय आणि या विकेटचे प्रायोजक पुरस्कर्ते होते JVA ब्रदर्स। लोकेश मीना गोल्डन डक का शिकार हुए, शॉर्ट ऑफ लेंथ डिलीवरी थी, पुल करना चाहते थे, रजत मुंडे ने शॉर्ट थर्ड मैन पर एक अच्छा कैच किया। और वही हम बात कर रहे थे, विकी भोईर इस ओवर में लाइन लेंथ थोड़ा सा कहीं ना कहीं भटके थे, लेकिन अंत भला तो सब भला कहते हैं ना सर चंदू सर। 11 रन 1 विकेट के नुकसान पर 1 ओवर की समाप्ति के बाद। पहिल्या ओव्हरनंतर 11 झालेत, 1 विकेट माघारी परतलेली आहे। कालची जर आपण मॅच पाहिली, 135 ची मॅच टाय झाली झारखंड विरुद्ध महाराष्ट्र, त्याच्यामुळे जास्तीत जास्त रन बनवण्याचा प्रयत्न इकडे सुद्धा असणार आहे। बिल्कुल, बेस्ट वर्सेस बेस्ट की लड़ाई है, ये आत्मसम्मान की लड़ाई है, इंडिया कप सीजन 4 जीतने की लड़ाई है, मजा आने वाला है। 11 रन 1 विकेट के नुकसान पर क्या कमाल का ये इंडिया कप सीजन 4 रहा है। हमने बहुत शानदार फील्डिंग देखी है, हमने शानदार रिफ्लेक्सेस देखे हैं। भूषण गोले आए हैं गेंदबाजी करने के लिए, राइट आर्म फास्ट मीडियम गेंदबाजी ये करते हैं, लेकिन तारीफ करनी पड़ेगी, शुक्रिया अदा करना चाहेंगे हम JVA ब्रदर्स विजय अग्रवाल सर और साथ ही साथ tenniscricket.in संतोष नानेकर सर का। और कल हमने देखा इंडिया कप सीजन में झारखंड की जो टीम ने प्रदर्शन किया, वो वाकई में वन ऑफ द बेस्ट मैच था। भूषण गोळे, हो पहिला बॉल
खराब खराब बॉल केलाय, बीमर करून बसले. नवीन बॉल कदाचित हातातून सुटतो सुद्धा तेच इकडे होताना पाहायला मिळालं. बीमर करून बसले इकडे भूषण गोळे आणि आता मोठा फटका मारण्याची नामी संधी चालून आलेली आहे. अगदी डोक्याच्या हाईटला बॉल पाहायला मिळाला. नयूम सिसोदिया त्यांच्या जोडीला आलेत खरे, परंतु भूषणची सुरुवात तेवढी चांगली नाही झाली आहे. बिल्कुल एक अच्छी शुरुआत नहीं है यहाँ पे. उंगलियों को फेरा था, बैक ऑफ द हैंड के साथ शुरुआत करना चाहते थे, डिसेप्ट करना चाहते थे बल्लेबाज नदीम को. लेकिन अब अगली गेंद फ्री हिट होगी, क्या फायदा उठा पाएंगे नदीम? 12 रन 1 विकेट पर. बहुत अच्छी गेंद, स्लोवर का इस्तेमाल किया था और उस गेंद को बहुत अच्छे अंदाज में गेंद को निकाला है वाइडिश मिड लॉग ऑन के तरफ 4 रनों के लिए. tenniscricket.in विश्वसनीय चौका. गती कमी होती या सुद्धा वेळेला, परंतु बॉलला ओळखलं आणि सीमारेषेच्या दिशेने गॅपमध्ये पाठवलंय. पाठीमागच्या पायावर वजन ट्रान्सफर करून एक स्ट्रोक खेळण्याची एक वेगळी पद्धत, वेगळी अदा आहे या खेळाडूची. नाव नदीम धानोरी. नदीम मोहम्मद यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी. धानोरी हे गाव आहे, झुंझुनू हा जिल्हा आहे आणि राजस्थान हे राज्य आहे त्यांचं. भूषण गोळे सातारा. ऑफस्टमच्या बाहेर टाकलाय, या वेळेला पुन्हा ऑफस्टमच्या बाहेर आणि तो बराच बाहेर टाकला. वेग वाढवला परंतु योग्य टप्पा नव्हता. कमबॅक करावं लागेल भूषण गोळे यांना. 119 की रफ्तार से वो गेंद थी. पहली गेंद शुरुआत की थी तो नो बॉल थी, उसके बाद चौका आया था और एक बार फिर से बचने की कोशिश की थी. वाइड का इशारा आया अंपायर साहब का. 17 पे 1. आप देख रहे हैं रॉयल एनफील्ड इंडिया कप सीजन 4 का सुपर 6 का पहला मुकाबला. ओहो, इस बार घुटनों के बैठ कर खेलना चाहते थे मिड विकेट के क्षेत्र में. गति लगातार हम देख रहे हैं सर, 120 की रफ्तार से गेंदबाजी कर रहे हैं भूषण. आता चांगला बॉल पाहायला मिळाला. थोडासा पुढे यॉर्क लाईनवर करण्याचा प्रयत्न होता, थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता, थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न नदीम यांनी सुद्धा केला, परंतु डॉट बॉल आला. इकडे भूषण यांनी कमबॅक केलेला आहे. सुरुवातीला काही चुका, त्याच्यातून भूषण सावरत आहेत. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेरच थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न. मिडॉनला बॉल आहे, तिकडे धोका होऊ शकत होता. त्याच वेळेला नदीमने सांगितलं नाही आणि आणखीन एक डॉट बॉल. भूषणचा स्पीड थोडासा वाढलाय आता आणि आणखीन एक डॉट बॉल. बिल्कुल बहुत अच्छी गेंदबाजी चल रही है. पहली गेंद जरूर नो बॉल हुई थी लेकिन उसके बाद अच्छी वापसी की है. थोड़ा सा मिसअंडरस्टैंडिंग दोनों बैटर के बीच में हुई थी लेकिन सही कॉल आई थी नॉन स्ट्राइकर नयूम की तरफ से. खतरा हो सकता है. 17-1 पावर प्ले का दूसरा ओवर. ऑफ स्टंप पर आती हुई गेंद को क्या कमाल की टाइमिंग के साथ उस गेंद को लॉफ्ट कर दिया है. स्वीपर कवर बाउंड्री लाइन के बाहर. tenniscricket.in सुपर बाउंड्री. खूप चांगला फटका यावेळेला. खराब बॉल होता, फुलटॉस करायला गेले, पुन्हा एकदा वाईड यॉर्करसाठी गेले होते, परंतु तिकडनं पुन्हा एकदा तेच पाहायला मिळालं. पाठीमागच्या पायावर वेट ट्रान्सफर केलं आणि तिकडनं दिशा दिली कव्हर्सला आणि अतिशय सुंदर फटका. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना नदीम धानोरी इकडे पाहायला मिळत आहेत. चौकार आलाय, tenniscricket.in चौकार आलाय. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेर सातत्याने प्रयत्न तोच आहे वाईड यॉर्करचा आणि त्या प्रयत्नात पुन्हा एकदा वाईड बॉल पाहायला मिळतोय. भूषण यांची ही एक वेगळी रणनीती पाहायला मिळते. विकेट घेण्याचा प्रयत्न त्या पद्धतीने होतोय. रॉयल एनफील्ड क्लासिक, साथ ही साथ SSD स्पोर्ट, SSD बॉल जिसे गेम चल रहा है. SSD बैट आप ले सकते हैं. हमारे गेट नंबर 2 पे शॉप लगी हुई है, कांटेक्ट कर सकते हैं. स्पीड, स्ट्रेंथ, डिसिप्लिन सब कुछ दिखेगा. This time he goes downtown over the log on. An umpire signals that's the first SSD maximum of this day. What a strike. वाह, हा बॉल अगदी जर पाहिलं तर पुढेच केला, ओव्हर पिच केला. नदीमने खूप चांगला स्ट्रोक खेळलाय, सीमारेषा बाहेर पाठवलाय. SSD षटकारासाठी पाठवलाय हा बॉल. चांगली बॅटिंग. आता लयमध्ये आलेले आहेत. विकेट गेली, त्याचा दबाव बाजूला गेलाय आणि आता रन मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत. 28 दुसरी ओव्हर सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतात. हे षटक काहीसं महागडे राहिलंय, परंतु विकेट घेण्याचा प्रयत्न याही परिस्थितीमध्ये होऊ शकतो. भूषण गोळे यावेळेला टायमिंग नाही झाले, परंतु बॉल सीमारेषच्या दिशेने मार्गस्थ होतोय. 1 रन तिकडे मिळणार आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या खूप चांगली कामगिरी राजस्थान हरियाणाची झाली आहे. 29 रन आल्यात, परंतु महाराष्ट्राने एक विकेट मिळवलेली आहे. हा त्यांचाही प्लस पॉईंट पाहायला मिळतो आहे.
इंडिया कपच्या चौथ्या पर्वाचा आज सुपर 6चा दिवस आहे आणि या दिवशी दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळेल. महाराष्ट्र विरुद्ध राजस्थान हरियाणा 2 ओव्हरमध्ये 29 1 विकेट. बहुत अच्छी शुरुआत मिली है. 2 ओवर में 29 1 विकेट पर मोहम्मद नदीम 13 गेंदों पर 24 रन बना चुके हैं. ये आप खूबसूरत से किट देख सकते हैं. हमारे जर्सी पार्टनर, किट पार्टनर सावली क्रिएशन, बहुत खूबसूरत बना दिया इंडिया कप सीजन 4 को. थैंक यू सो मच सावली क्रिएशन फॉर ज्वाइनिंग अस, मेकिंग दिस इंडिया कप सो इनक्रेडिबल. एक इनक्रेडिबल अचीवमेंट हम सभी के लिए. इंडिया कप सीजन 4 में हमने बहुत सारी नई चीज़ें देखी हैं. हमने स्पीड मीटर देखा है, हमने जिस तरीके से मोनार की ग्राफिक्स देखी है. आइए बात कर लेते हैं प्रोजेक्टेड स्कोर की. अगर इसी तरीके से चलते रहे तो 116 तक पहुंचेंगे. मुझे लगता है कि अगर 16 के रन रेट से जाते हैं तो 125, और अगर 18 के रन रेट से जाते हैं तो 137. आफ्टर 2 ओवर्स स्कोर कार्ड इज 29-1. महाराष्ट्र स्मार्ट नेट वर्सेस हरियाणा राजस्थान मनीष 11. विकी भोयर बहुत अच्छी गेंद के साथ शुरुआत. इनका यह दूसरा ओवर. अब स्पीड देखिए 141 किलोमीटर प्रति आवर. पहले ओवर में गति बहुत कम निकाली थी, लेकिन अब सेट हो चुके हैं. ॲव्हरेज 140च्या सरासरीने बॉलिंग केली आहे त्यांनी. याच गतीने स्कोर आला तर 107 होतील. 15च्या गतीने आला तर 116, 17च्या आला तर 128. परंतु मजा येईल या मॅचमध्ये. 2 तगड्या टीम एकमेकांच्या विरोधात आहेत. हो, याही वेळेला बॉलची थोडीशी उसळी पाहायला मिळाली. बॉल कीपरच्या दिशेने 139 आताही पाहायला मिळतोय. विकी बॉलला थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न करतायत, वेग थोडासा जास्त वाढवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच्यामुळे हा उसळते बॉल नदीम यांच्या विरुद्ध एक वेगळी रणनीती, एक प्लॅनिंग केलंय नदीम यांच्या विरुद्ध. बॉलला थोडंसं बाउन्स करायचं आणि पहिल्या 2 बॉल चांगले राहिले. बिल्कुल बहुत अच्छी उछाल प्राप्त कर रहे हैं. देखने लायक होता है, साइड टू वॉच. जब ये गेंदबाजी करते हैं लगातार एक ही लेंथ पर, परफेक्ट लाइन और लेंथ का कॉम्बिनेशन अगर आपको देखना हो तो विक्की बॉयर की गेंदबाजी हम देख सकते हैं. सातत्याने एका टप्प्यावर बॉलिंग करण्याचा प्रयत्न, टार्गेट केलंय त्यांनी. आता नदीमला कुठे बॉल टाकायचा, अगदी त्याच टप्प्यावर बॉल करण्याचा प्रयत्न आहे. नदीम त्याचं उत्तर शोधून काढण्यात पटाईत आहेत. परंतु पहिले 3 बॉल या नवी मुंबई धारावी एक्सप्रेसचे होते. विकी यावेळेला कुठेतरी बॉडीच्या दिशेने करायला गेले आणि हिट करण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी झालेला आहे. सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. काय असेल इकडे तेही पाहावं लागणार आहे. विकीने थोडासा दबाव निर्माण केला होता. जबरदस्त फील्डिंग, वो प्रेशर बन रहा था. पिछली 5 गेंदों से बाउंड्री नहीं आई थी. नयूम सिसोदिया अभी तक स्ट्राइक भी उनको नहीं मिली थी, और डायरेक्ट हिट जब भी होता है खतरे की घंटी बजती है, और चल चुके हैं डगआउट की तरफ. 29 रनों पर ये दूसरा विकेट रनआउट के रूप में विक्की भोयर. अभी इंतजार किया जा रहा है, अंपायर ने रुकवाया है, और क्या जबरदस्त शुरुआत मिल चुकी. इस ओवर की बात करते हैं. नयूम सिसोदिया रन आउट बाय अमित पांडे. अब कहीं ना कहीं थोड़ा सा शैकल्स, ब्रेक्स लगेंगे शैकल्स पे. 29 रन 2 विकेट के नुकसान पर. दिस इंडिया कप रॉयल एनफील्ड ऑर्गेनाइज्ड बाय जेवीए ब्रदर्स, tenniscricket.in. क्या जबरदस्त ये देखिए आप, डायरेक्ट हिट सीधे फ्रेम में, बिल्कुल नहीं थे वो. अमित पांडेचा टीम मधील समावेश आणि त्याचा पहिला फायदा तर इकडे झालेला आहे. त्यांनी केलेला हा रनआउट एक महत्त्वाची विकेट घेतली आहे आणि 2 विकेट माघारी परतताना पाहिला मिळत आहेत आपल्याला. जबरदस्त टीम. विजेंद्र कुमार ज्यांनी काल जबरदस्त क्रिकेट खेळलंय. कालच्या दिवसामध्ये चर्चेत राहिला हा खेळाडू. मोहम्मद नदीम मैदानात 24 धावांवर खेळतायत. 3री ओव्हर मार्गस्थ आहे 29. थोडंसं कंट्रोल करण्याचा प्रयत्न या करता, कारण या ओव्हरमध्ये विकीने अजून एकही रन दिलेली नाही आहे. जबरदस्त बॉलिंग केली आहे. त्यांच्या वेगाची चर्चा आहे, त्यांच्या वेगाची चर्चा आहे आणि त्यांच्या टप्प्याची सुद्धा चर्चा आहे. आणि म्हणूनच विकी भोयर भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजांच्या यादीमधील एक महत्त्वाचं नाव म्हटलं जातं आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये स्वतःला सातत्याने सिद्ध देखील केलेला आहे. स्ट्राईकवर विजेंद्र येताना पाहायला मिळतात आपल्याला. स्ट्राईक घेत आहेत पहिल्यांदाच. हो, विकी पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरचाच बॉल पाहायला मिळाला. पॉइंटला ढकलायला गेले तिकडनं या बॉलला आणि धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. वाह, चांगली कामगिरी. 5व्या बॉलवर पहिली रन आली है. कमाल की गेंदबाजी खेल रही है. पहला रन इस ओवर में आया है 30 रन 2 विकेट पर. बिल्कुल आपने सही कहा, चर्चाएं तो चल रही हैं, लेकिन चर्चा एक टीम की इंडिया कप में बहुत चल रही है, टीम झारखंड की, जिन्होंने परफॉर्मेंस किया है. लेकिन शानदार
ओहो व्हाट अ डिलीवरी इस बार, हाफ ऑफ इट अपील। 141 की वो स्पीड जो हम लोग लगातार बात करें इनकी एवरेज, कमाल का ये ओवर रहा। मात्रा है 1 रन 3 ओवर की समाप्ति के बाद, 30 रन 2 विकेट के नुकसान पर हरियाणा राजस्थान। मनीष 11 टॉस जीतकर पहले बैटिंग कर रहे हैं। जबरदस्त विकी। नवी मुंबई धारावी एक्सप्रेस पटनामध्ये सुपरफास्ट गतीने धावताना पाहायला मिळेल। मी तर म्हणेल बुलेट ट्रेनच्या वेगाने धावताना पाहायला मिळाली असंच म्हणावं लागेल। आणि आता वेळ झालेली आहे ISPL बॉल ओव्हरची। पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन आल्या 29, तिसऱ्या ओव्हरमध्ये आली फक्त 1 रन। आणि आता ISPL बॉल ओव्हर। ISPL बॉल ओवर। अब यहां से हमें अब कुछ ज्यादा स्विंग देखने को मिलेगी। ISPL बॉल ओवर। दिस इंडिया कप इज प्राउडली एफिलिएटेड विद ISPL। और सबसे पहला ये लीग बना था जो एफिलिएटेड हुआ था ISPL से। 30 रन 2 विकेट के नुकसान पर 3 ओवर की समाप्ति के बाद करंट रन रेट की बात करते हैं। 10 रन पर ओवर चल रहा है। भूषण गोले को एक बार फिर से गेंदबाजी के लिए लगा दिया, एक अलग रणनीति के साथ आई है। tenniscricket.in लाइक करिए, सब्सक्राइब करिए, प्यार दीजिए, सपोर्ट दीजिए। ये सारे विजुअल्स हम सभी तक, आप सभी तक पहुंच रहे हैं। आफ्टर 3 ओवर द स्कोर कार्ड इज 30-2। सुपर 6 मैच नंबर 1 डे 5 महाराष्ट्र स्मार्ट नेट टेकिंग ऑन हरियाणा राजस्थान। मनीष 11। ओ भूषण गोळे यांना ISPL बॉल ओव्हरमध्ये आणलेला आहे। ही सुद्धा एक महत्त्वाची बाब इकडे पाहायला मिळते। ही एक वेगळी रणनीती या ठिकाणी पाहायला मिळते भूषण बॉलिंगसाठी। हो पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवर वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळाला होता। थोडासा वेगात देखील पाहायला मिळाला होता। आणि लेग बायच्या स्वरूपातील 1 रन तिकडे मिळणार आहे। भूषणचं या बॉलवर येणं, काल मयूरने दोन्ही बॉलवर चांगली बॉलिंग केलेली आहे, कदाचित त्याच्यामुळे थोडीशी रणनीती बदललेली असावी। हाँ बिल्कुल ब्रेक लगा है। पहले 2 ओवर में 29, उसके बाद पिछली बाउंड्री जो आई है वो 8 गेंद हो चुकी है। पिछली 15 गेंदों पे मात्र 19 रन आए हैं। भूषण गोले अच्छी गेंदबाजी की शुरुआत की है इस ओवर में। मोहम्मद नदीम जिस अंदाज में वो खेलते हैं अब तक नहीं खेल पाए हैं। लॉग ऑन के क्षेत्र में एक सिंगल के साथ स्ट्राइक एक बार फिर से विजेंद्र कुमार के पास आएगी। खूप महत्त्वाचे क्षण असणार आहेत, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगल्या सुरुवातीनंतर विकीची एक चांगली ओव्हर आणि इकडे पुन्हा थोडासा दबाव वाढवण्याचा प्रयत्न या ओव्हरमध्ये होताना पाहायला मिळतो। आणि त्यासाठी भूषण यांना आणलंय विजेंद्र कुमार आणि नदीम आहेत। हो यावेळेला स्ट्रोक तर खेळला जातोय। समोर मिड ऑफला फिल्डर आहेत, रन नाही मिळणार आहे। चांगली फील्डिंग पाहायला मिळते। या बॉलवर स्ट्रोक खेळणं तेवढं सोपं नाहीये आणि भूषण यांच्याकडे सुद्धा या बॉलला स्विंग करण्याची कला आहे। चांगल्या टप्प्यावर टाकतायत, वेगाने सुद्धा टाकतायत। कमबॅक केलंय। बिल्कुल बहुत अच्छी गेंदबाजी इस ओवर में हमने देखी है। ISPL बॉल ओवर में रन थोड़े से कम बनते हैं, लेकिन लाइन और लेंथ की हम जब बात करते हैं तो इस ओवर में बहुत शानदार रही है। इस बार क्या हुआ है, जबरदस्त कनेक्ट देखेंगे। जी हां, लॉग ऑन के ऊपर से दैट्स गॉन माइल्स ओवर द बाउंड्री, सीधी बाउंड्री के बाहर गई है, देकर गई है। SSD स्पोर्ट सिक्सर। SSD सिक्सर आलाय। यावेळेला तर भूषणने फुलटॉसच केला आणि फुलटॉस केल्यानंतर जरी तो हवेत असा तरंगत येत होता, हेलकावे खात येत होता, परंतु फुलटॉसला सीमारेषा दाखवली आणि बॉल धावसंख्या 6 ने पुढे केलेली आहे। SSD सिक्सर आलाय 38। हो आता टप्प्यावर आले। इकडनं बॉल बाहेर स्विंग होताना पाहायला मिळतोय। 124.9 च्या स्पीडने भूषण यांचा हा बॉल। अब बिल्कुल आपने देखा ना कि गेंद पड़ने के बाद किस तरीके से काटा बदला। आउट स्विंग होते हुए शफल करके आगे आए थे विजेंद्र कुमार। 38 रन 2 विकेट के नुकसान पर पहली पारी चल रही है। चौथा ओवर, फिर से वही शॉट दोहराने की कोशिश। लगातार वो वही कोशिश कर रहे हैं, लेकिन गेंद पड़ने के बाद सीधे विकेट कीपर के पास। 4 ओवर का खेल पूरा होता हुआ 38 रन 2 विकेट के नुकसान पर टीम हरियाणा राजस्थान। मनीष 11। मॅच बॅलन्स आहे। पहिल्या 4 ओव्हरमध्ये 38 हा प्लस पॉईंट महाराष्ट्राचा आहे, थोडंसं कंट्रोलमध्ये, परंतु राजस्थान हरियाणाचा प्लस पॉईंट हा आहे त्यांच्या 2च विकेट गेलेल्या आहे। आणि वेळ झालेला आहे साऊली क्रिएशन स्ट्रॅटेजिक टाइम आउटचा।
ब्रेक नंतर भेटूयात आणि ब्रेक नंतर आमच्या बरोबरने आवाज विदर्भाचा ओम सोनूने आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय समालोचक प्रशांतजी आदवडे. नमस्कार क्रीडा रसिको, ब्रेक नंतर आपणा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. रॉयल एनफील्ड प्रस्तुत इंडिया कपचं चौथं पर्व ऑर्गनाइज बाय JVA ब्रदर्स tenniscricket.in. सावली स्ट्रॅटेजिक टाइम आउट या ठिकाणी समाप्त होताना पाहायला मिळतो आहे. टीम हरियाणा राजस्थान मनीष 11 विरोधात महाराष्ट्र स्मार्टनेट या दोन संघादरम्यानचा सुपर 6चा हा पहिला सामना. नदीम धुनोरी चांगला बॅटिंग करतोय. गोलंदाजीमध्ये विक्की भोईरचा क्लास आपल्याला पाहायला मिळाला. 4 षटक समाप्त, 38ला 2 अशी परिस्थिती आहे हरियाणा राजस्थान मनीष 11 संघाची. माझ्या समालोचन कक्षामध्ये प्रशांतजी आदवडे जुळत आहेत. शुक्रिया उमी, थैंक यू सो मच चंद्रकांत सेठी, थैंक यू सो मच तालीम, जिनकी आवाज़ इससे पहले आपने सुनी है. इंडिया कप 2026 में आप सभी का स्वागत है. मयूर वाघमारे बीच मैदान पर गेंदबाजी करने के लिए तैयार. विकी की बहुत ही बढ़िया गेंदबाजी रही है इस प्रतियोगिता में. पिछला मैच शानदार रहा. इस मुकाबले में इनका प्रदर्शन कमाल का रहा है. 2 ओवर 12 रन 1 विकेट. भूषण महंगे साबित हुए. और मयूर वाघमारे की अगर बात करें तो इन्होंने शानदार गेंदबाजी करते हुए मेडन ओवर डाला था 38 विकेट के नुकसान पर. सर, परंतु मजा येईल या सामन्यामध्ये, कारण महाराष्ट्र स्मार्टनेट आणि हरियाणा राजस्थान मनीष 11 या दोन ताकदवान संघादरम्यानची लढत आहे. परंतु विजय आणि पराभवातलं अंतर मोहम्मद नदीम राहतील. 19 बॉलमध्ये आजही ते 25 वर खेळतात आणि या संपूर्ण स्पर्धेत सातत्याने त्यांनी चांगली बॅटिंग केली आहे. परंतु मयूर वाघमारे आज थोडंसं चॅलेंज दिलं गेलंय, कारण नेहमी ISPL बॉल ओव्हरते करत होते. या स्पर्धेत समोर टाकलेला बॉल सरळ खेळलाय, हवेत आहे, उंच गेलाय, लांबी बघावी लागेल आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कर्णधार कृष्णा पवार कमी गतीने 125च्या स्पीडने टाकलेला हा बॉल आणि मयूर वाघमारेने जाळ्यात अडकवलंय. नदीम सेट फलंदाज, येते JVA ब्रदर्स विकेट. सेट बल्लेबाज को आउट किया गया. बहुत महत्वपूर्ण विकेट. 20 गेंदों में 25 रन. कृष्णा पवार ने शानदार कैच लपका. मयूर वाघमारे ने शिकार किया है. लाजवाब गेंदबाजी कर इस प्रतियोगिता में. पहली गेंद पर हमला करना चाहते थे, बॉलर के सर के ऊपर से खेलने की कोशिश. गेंद बहुत ऊपर तारामंडल में चली गई और गेंद के नीचे खिलाड़ी तैनात थे. बहुत ही शानदार कैच कृष्णा का. विकेट मिला है. 2 चीजें बहुत अच्छी थी. कृष्णा का अच्छा कैच, गेंदबाज वाघमारे साहब की अच्छी गेंदबाजी और कैमरामैन ने बॉल फॉलो बहुत अच्छा किया था. निराशा बिल्कुल इस वक्त, खास करके धानोरी साहब बहुत अच्छी बल्लेबाजी वो करते हैं. अब मैदान के अंदर आए करण अंबाला. अभिषेक के ऊपर सबके निगाहें हैं. ISPL के सबसे महंगे खिलाड़ी पहले संस्करण में, और इंडिया कप 2026 आज चल रहा है, लेकिन पहले संस्करण में पुण्य नगरी में अपना लोहा मनवाया था. मॅन ऑफ द सिरीज रहे ते खिलाडी. प्रकाश जोतात आले होते. इंडिया कपच्या पहिल्या पर्वाच्या माध्यमातून करण अंबाला, अभिषेक कुमार डल्लोर आणि सातत्याने मागच्या 3-4 वर्षात या खेळाडूची चर्चा राहिली. परंतु मयूर वाघमारेने स्पेलची सुरुवात विकेटने केली आहे. एक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध क्षेत्ररक्षक एक डीप मिड विकेट काढलाय 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. लोअर फुल टॉस बॉल दिशा देत असताना या बॉलला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सुद्धा क्षेत्ररक्षक होता. डीप एक कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा फटका. फुल टॉस बॉल
128.5 इतक्या वेगाने हा बॉल टाकला होता मयूर वाघमारेने. आणि मयूर वाघमारेचा स्पेल कसा राहील यावर सुद्धा टार्गेट किती जाईल याकडे प्रेक्षकांचं लक्ष राहणार आहे. महाराष्ट्र टीम के लिए विकी भोईर और मयूर बागबान ने जब अच्छा प्रदर्शन किया है ना, तो अपोनेंट टीम को रन बनाना बहुत मुश्किल हुआ है. ये आपने कल भी देखा था. और जब विकी के ऊपर हमला होता है तो रन बनाना बहुत आसान हुआ था. जैसे कि झारखंड के टीम ने बहुत शानदार बल्लेबाजी की थी विकी के खिलाफ. रुगे व मयूर वाइमेंट है इंडिया कप 2026. टपकाती गेंद अंदर की तरफ आई है और इस साइड पर खेलने का प्रयास किया गया था. गेंद और बल्ले पे जो अच्छा संपर्क रही है, रफ्तार अच्छी है, लेंथ अच्छी है और एक बार दिशा पर कंट्रोल, अनुशासन. मयूर की ताकत है. 5वां ओव्हर प्रगति पर है. स्कोर 39, 3 विकेट के नुकसान पर. नक्कीच मागच्या काही षटकांमध्ये कमबॅक हा आधीचा बॉल बघा, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, एक्स्ट्रा बाउन्स होता. कारण जर पाहिला तर छातीच्या दिशेने हा बॉल जात होता आणि त्या ठिकाणून पुल करण्याचा प्रयत्न, कारण लेंथही थोडीशी दूर नव्हती आणि त्यामुळे कठीण गेला हा बॉल कन्वर्ट करणं. मागच्या 5 बॉलपर्यंत अजूनही एकही बाउंड्री आली नाही आणि मागच्या 15 बॉलमध्ये 11 धावा, 2 विकेट गमावल्यात हरियाणा राजस्थान संघाने. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल होता, ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. याही वेळी टप्पा पडल्यानंतर 131च्या गतीने विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. अतिशय चांगली गोलंदाजी. हा बॉल बघा, आउटसाइड द ऑफ टर्म, टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट कीपरकडे. 5वें स्टंप की तरफ गेंद थी. ऑन साइड पर खेलना चाहते थे, ताकतवर स्ट्रोक खेलने की कोशिश करें अंबाला द्वारा. और फ्लाइंग फ्लिप पर जो खिलाड़ी ना वो भी बहुत खुश. 40 रन, 3 विकेट का नुकसान पर. 5वां ओवर बीच मैदान पर जारी है. इस बार ज्यादा आगे गेंद पैर पर और बाउंड्री के बाहर जाएगी. खराब गेंद थी, कमजोर गेंद थी. दमदार स्ट्रोक करण अंबाला का. गेंद बाउंड्री के बाहर. ये लगा SSD 6. खूप चांगला फटका, गती परिवर्तन. 122च्या गतीने हा बॉल टाकला, पुढ्यात गेला सरळ बॅटने. करण अंबाला सरळ बॅटने खूप चांगला खेळतो हा खेळाडू आणि पाहण्यासारखे असतात या खेळाडूचे फटके. जेव्हा जेव्हा तो सरळ बॅटने फटका लगावतो, हँड आय कोऑर्डिनेशन बघा. आणि फटका लगावल्यानंतर हा जो आत्मविश्वास आहे, ज्याच्याकडे आत्मविश्वास असतो तो अनेकांना आत्मविश्वास देण्याचं काम करतो, विश्वास देण्याचं काम करतो. विश्वास देतोय टीमला करण. प्रोजेक्टेड स्कोर 14च्या सरासरीने 90 पर्यंत पोहोचू शकतात. धावसंख्या 46. षटकार आलाय. कमी गतीने टाकलेला बॅक ऑफ दी हँड, स्लोवर वन. बघण्यासारखं असेल या बॉलवर ॲक्शन रिप्ले. हा बॉल बघा, बॅक ऑफ दी हँड, स्लोवर वन. खूपच चांगला बॉल आणि बिलकुल फलंदाज तयार नव्हते या बॉलसाठी. व्हाईट बॉलचा इशारा येतोय स्क्वेअर लेग पंचांकडून आणि चांगला निर्णय. टप्पा खाते उछाल ज़्यादा था. कंधों का इस्तेमाल मयूर बागबान ने किया. वेरिएशन तो करना तो चाह रहे, उसमें कोई संदेह नहीं है, लेकिन इस बार ज़्यादा कंधों का इस्तेमाल हुआ. व्हाइट बॉल मतलब ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी. स्कोर 47, 3 विकेट के नुकसान पर. 5वां ओवर प्रगति पर है. आखिरी गेंद शेष है. सुपर 6 आप देख रहे हैं. ये पहला मुकाबला. ऑफ के बाहर गेंद थी, कट किया खूबसूरती के साथ. पॉइंट बाउंड्री की तरफ गेंद जा रही है. शानदार स्ट्रोक बल्लेबाज करण अंबाला का बॉल बाला. गेंद बाउंड्री रन के बाहर चली गई है और ये लगा टेनिस क्रिकेट .in दमदार 4. काय कट लगावलाय, हँड आय कोऑर्डिनेशन याही वेळी आणि जाणीवपूर्वक हवेमध्ये हा फटका खेळला. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक नव्हते डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने आणि बरोबर कंट्रोलमध्ये नजरेच्या खाली हा चौकार येतोय. याही बॉलवर 131चा स्पीड होता. षटकार लगावला, त्याही बॉलचा स्पीड 133चा होता. जे जास्त गतीने टाकलेले बॉल आहेत त्यावर धावा येत आहेत. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि आता बॅटिंग पॉवर प्लेची मागणी केली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाने. सुपर 6ची ही पहिली लढत आणि 5 षटक समाप्तीनंतर 51 धावा, 3 गडी बाद. एक चांगला स्टार्ट दिला होता मोहम्मद नदीमने, परंतु तो बाद झाल्यानंतर सूत्र आता अभिषेक कुमार डल्लोर सांभाळतो आहे. साथीला आहे विजेंद्र कुमार. 7 बॉलमध्ये 7 धावांवर 1 षटकार 1 चौकार. करणच्या बॅटमधून कॉन्फिडन्स आला असेल. प्रोजेक्टेड स्कोरचा जर विचार केला तर ज्या सरासरीने धावा येत आहेत 81 पर्यंत पोहोचू शकतात. 12च्या सरासरीने धावा आल्या तर 87 आणि मग 14च्या आल्या तर 93 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. त्यापेक्षाही जास्तची गरज आहे आज राजस्थान हरियाणा या संघाला. गोलंदाजीसाठी उजव्या हाताचा महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाज साहिल लोंगले. बहुत सारी चीज़ें. अनुमानित स्कोर आपके स्क्रीन पर है, लेकिन विकेट का फैक्टर बहुत बड़ा रहेगा. इस मैच में पिछले 15 गेंदों में 22 रन और एक बहुत महत्वपूर्ण विकेट. धांधुरी साहब चले गए और डकआउट की तरफ. साहिल बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है, राइजिंग स्टार है. बहुत अच्छा प्रदर्शन इनका भी रहा है और इस मुकाबले में स्कोर है 51, 3 विकेट के नुकसान पर. 2 बड़ी टीमें मैदान के अंदर है. हरियाणा राजस्थान तगड़ी टीम है. महाराष्ट्र की टीम ने बहुत अच्छा प्रदर्शन जरूर किया है. अभिषेक 11 पर खेल रहे. विजेंद्र की बात करें तो 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं.
सुपर 6 का ये बहुत महत्वपूर्ण मुकाबला। साहिल अपने बोरिंग मार्ग पर तैयार हो रहे हैं और पार्टनरशिप के बारे में चर्चा होगी। ये जेबीए ब्रदर्स टेनिस क्रिकेट .in टेनिस क्रिकेट में बिल्कुल क्रांति लेके आए हैं। एक नई पहल है, नई सोच है, नई उम्मीद है। कर्नाटक ने दिखाया, एक तरफ अगर देखें तो झारखंड ने दिखाया शानदार प्रदर्शन। ऑप्टम के बाहर गेंद, सुंदर स्ट्रोक है, खूबसूरती के साथ गेंद को स्टैकर क्षेत्र में खेला गया। बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है, बुशेट ने गेंद को फील किया और थ्रो किया। तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल जरूर किया है। छठा ओव्हर बहुत महत्वपूर्ण रहेगा दोनों टीमों के लिए। पहिल्या बॉलवर एका धावेने सुरुवात, खूपच चांगला ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये। साहिल लोंगलेवर आज जबाबदारी थोडीशी वाढली आहे। ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल सरळ खेळलाय, मिड ऑफ आतमध्ये आणि मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर। कमी गतीने होता परंतु प्रभाव नव्हता। येतोय टेनिस क्रिकेट .in चौकार। 108 की गति थी लेकिन गेंद ज्यादा आगे थी, ज्यादा आगे और ओवर पिच गेंद है तो ये नहीं छोड़ने वाले। मिड ऑफ कहाँ इनको पता है, मिड ऑफ दारी के अंदर और ओवर द टॉप खेला हुआ एक बहुत ही खूबसूरत स्ट्रोक। बेहतरीन बल्लेबाजी, खूबसूरती के साथ बल्लेबाजी करना वाला कर रहे हैं। 15 पर पहुंच चुके, 5 गेंदों का सामना किया। 300 का इनका स्ट्राइक रेट है, तो अच्छे स्ट्राइक रेट के साथ बल्लेबाजी करें। स्कोर अब तक 56, 3 विकेट के नुकसान पर। हरियाणा राजस्थान, विजेंद्र केंद्र 8 पर, अभिषेक 15 पर। इंपॉर्टेंट साझेदारी 7 गेंदों में 8 रनों की। इस बार भी आगे गेंद थी लेकिन थोड़ा सा ऑफ टर्म के बाहर। गति परिवर्तन अच्छा कर रहे हैं, गेंद को आगे रखने की कोशिश हो रही है। पहले चौका, उसके बाद में सिंगल और इस वक्त तक रन वाला सेंसिबल बल्लेबाजी कर रहे हैं। पहिले या आधीच्या 15 बॉलमध्ये 14 धावा आल्या होत्या, तर त्यानंतर टॉप गिअरमध्ये टॉप क्लास बॅटिंग करत असताना करण साथ देत आहेत। विजेंद्र 26 धावा आल्या आहेत आतापर्यंत। 3 बॉलमध्ये 6 धावा। स्ट्रेंथ आहे साहिल लोंगलेची, सातत्याने समोरच्या लेंथवर बॉल टाकणे, त्याला बॅक करत असताना। लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला, डीप मिड विकेटच्या दिशेने खूपच चांगला झेल। 122च्या गतीने हा बॉल टाकला आणि साहिल लोंगलेला बोलावलं होतं विकेटसाठी, प्राप्त करून देत आहेत विकेट। आणि फलंदाज विजेंद्र बॅक टू दी पवेलियन। जेवीए ब्रदर्स विकेट एजाजने पकड। मुकाबला है बस 57, 4 विकेट के नुकसान पर। छठा ओवर प्रगति पर है और अच्छी बल्लेबाजी कर रहे थे विजेंद्र। फुल टॉस गेंद है तो उसके बाद में अपने आप को नहीं रोक पाए, बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, गेंद बल्ले के बीचों बीच नहीं आई, बहुत नीचे लगी थी। मिड विकेट पर बॉडी लाइन पर इजाज कुरैशी है, बहुत ही अच्छा कैच लपका गया, सफलता मिली है। सबसे बड़ी बात है, हमने चर्चा की थी जो अनुमानित स्कोर है उसमें बहुत बड़ा फैक्टर क्या होगा, वो है विकेट। विकेट नहीं गिरेंगे तो रनों की रफ्तार बढ़ने वाली, विकेट गिरेंगे तो बल्लेबाजों का मनोबल गिरेगा और गेंदबाज का कॉन्फिडेंस 7वें आसमान की तरफ जा सकता है। बॅटिंगसाठी आता नवीन फलंदाज करण शेखावत, डावखुरे हाताचा एक तंत्रशुद्ध फलंदाज, ज्याने सातत्याने जेव्हा जेव्हा टीम अडचणीत होती तेव्हा तेव्हा धावा काढल्या आहेत या स्पर्धेमध्ये। परंतु इंडिया कपचा हा एक महत्त्वाचा मॅच आहे। सुपर 6 ची ही पहिली लढत आहे आणि आज हरियाणा राजस्थान मनीष 11 संघाला करणच्या बॅटमधून रन यावेत ही अपेक्षा असणार आहे। 57 धावा धावफलकावर, 4 गडी बाद। साहिल लोंगले पुनरागमन करत असताना एक खेळाडू वाईडिश लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर, एक वाईड लॉंग ऑन डीप मिड विकेट, इनसाइड आउटचा फटका। वाह, काय टायमिंग, काय फटका, एकदम ओके मध्ये येतोय SSD स्पोर्ट षटकार। शानदार स्ट्रोक, बेहतरीन टाइमिंग, लाजवाब बल्लेबाजी, अच्छा माइंडसेट। ऑफ टर्म के बाहर गेंद थी, बॉडी का बैलेंस थोड़ा सा पीछे चला गया, बल्ले के बीचों बीच धीरे स्टैक पर बॉडी लाइन की तरफ गेंद को खेल दिया है। यहाँ स्ट्रेंथ है, क्षमता है और बहुत ही बेहतरीन टाइमिंग, तकनीक बहुत अच्छी है। SSD बस 4 सिक्सर है, मच नीडेड 6, स्कोर 63 फॉर 4। छठा ओवर प्रगति पर, पैरों पर गेंद और शानदार गेंदबाजी साहिल द्वारा। लेग स्टंप के ऊपर गेंद थी, लेग स्टंप के ऊपर टकराई है, बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जा रहे हैं, विकेट की तलाश। जेवीए ब्रदर्स विकेट, साहिल बढ़िया गेंदबाजी। क्लीन बोल्ड स्वरूपात बाद होत आहेत। पहिल्या बॉलवर षटकार, एक तुम्हारी एक हमारी, आणि साहिल लोंगले निभवतोय जबाबदारी। जबाबदारीचा खेळ पाहायला मिळतोय, फलंदाज बाद होत आहेत। 63 धावांवर हा 5वा मोठा धक्का आणि या षटकात 12 धावा आल्या खऱ्या, परंतु साहिल लोंगलेने जेवीए ब्रदर्स 2 विकेट प्राप्त केल्या आहेत। ॲक्शन रिप्ले थोडेसे ऑफ टर्मच्या दिशेने गेले आणि हेच तर छोटीशी जागा पाहिजे होती साहिलला। त्याची स्ट्रेंथच आहे, समोरच्या लेंथवर बॉल टाकणे, त्याने स्ट्रेंथला बॅक केलं आणि त्याला रिझल्ट मिळतो या षटकात।
और वो भी इस ओवर की बात करें तो ये आखिरी गेंद टप्पा खाती नीचे रही है, ज़्यादा ऊपर नहीं आई। प्लिक करना चाहते थे, ये प्लिक शॉट खेलना चाहते थे, जब गेंद नीचे रही तो स्टंप के ऊपर टकराई है। गेंद है प्योर गोल्ड और इस वक्त गेंदबाज साहिल ने किया बल्लेबाज को क्लीन बोल्ड किया। सौरभ को आना पड़ा मैदान के अंदर। करंट रन रेट 10.50 का है और पिछले 15 गेंदों की कहानी 25 रन और 3 विकेट। इस मैच में महाराष्ट्र जो है ना कमबॅक कर रहा है। अभिषेकला साथ द्यावा लागेल। अभिषेक कुमार डल्लोर या षटकात चौकार आल्यानंतर शेवटच्या काही बॉलपर्यंत तो नॉन स्ट्रायकिंग एंडला राहिला। जर तो शेवटच्या 4 बॉलपर्यंत स्ट्राईकवर असता तर काही चित्र वेगळं असू शकलं असतं। ह्या गोष्टी गरजेच्या आहेत। तुम्हाला ठराविक पार्टनरशिप या ठिकाणून बनवाव्या लागतील, तेव्हा कुठे मॅचमध्ये हरियाणा राजस्थान संघ जी एक धावसंख्या विचार करून मैदानाच्या आतमध्ये आलाय त्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतो। गोलंदाजीसाठी डावखुरी हाताचा वेगवान गोलंदाज अमित पांडेला पाचारण केलंय। पहली बार मौका मिल रहा है। आज इनका थ्रो कमाल का था, शानदार फील्डिंग इनकी रही है। विकेट भी बहुत बड़ा फैक्टर, मैंने पहले ही आपको बताया। अनुमानित स्कोर दिखाई दे रहा है 84, 87, 91, 95। 100 के पार जाना बहुत ज़रूरी है इस मुकाबले में, क्योंकि बड़ा मुकाबला है और जब जब आप 100 के पार चले गए तब रन बनाना अपोनेंट टीम को बहुत मुश्किल हुआ है। इस वक्त महाराष्ट्र टीम ने बहुत अच्छी गेंदबाजी की है। ऑफ टाइम के बाहर गेंद वाइड यॉर्कर डालना तो चाह रहे थे, बिल्कुल बढ़िया गेंदबाजी। 120 की रफ्तार है। स्कोर 63, 5 विकेट के नुकसान पर पहली बार अमित पांडे साहब को मौका मिला है और काफी ऑफ टाइम के बाहर वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा। वाईट बॉलने या षटकाची सुरुवात कदाचित DRSची मागणी केली आहे का कर्णधाराने हे पाहायचं आहे फिल्डिंग करत असताना, परंतु वाईट बॉलचा इशारा आला। 120 ची गती बरोबर तुम्ही नोंद केली की सुरुवात चांगल्या वेगाने केली अमित पांडेने आणि कठीण आहे। आज सुपर सिक्सचा पहिला सामना जबाबदारी अभिषेक कुमार डल्लोर आणि खास करून आज सौरभच्या खांद्यावर, कारण 5 फलंदाज माघारी परतलेत आणि अशा परिस्थितीमधून आता विकेटही जाऊ द्यायच्या नाही आहेत, धावाही करायच्या आहेत। या दुहेरी दबावात आता हे खेळाडू कशा प्रकारे बॅटिंग करतील यावरच क्रीडा रसिकांची नजर असणार आहे। JVA ब्रदर्स टेनिस क्रिकेट.in विजयजी अग्रवाल, संतोषजी नाणेकर यांच्याकडनं आयोजित ही स्पर्धा। आउटसाइड द ऑफ स्टंप टाकला होता हा बॉल आणि बघायचं आहे पंच काय निर्णय देतील। वाईट बॉल होता, तो वाईट बॉल राहील, त्यामुळे पहिल्या बॉलवर अवांतर धावेने सुरुवात। धावसंख्या या अवांतर धावेच्या मदतीने 64 धावा। थोडासा दबाव असणार आहे कारण इंडिया कपचा हा पहिला सामना अमित पांडे खेळतायत। ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल मिळवलाय रूम आणि होते मैदानाच्या आतमध्ये करंची धूम। थोडासा वेगाने टाकला बॉल आणि पाठवलाय टेनिस क्रिकेट.in चौकारासाठी। जब पहली गेंद काफी ऑफ टाइम के बाहर है तो आपको मजबूरन स्टंप के अंदर आना पड़ा। थोड़ा एक बार फिर बल्लेबाज के करीब आए, आगे गेंद थी, वाइड यॉर्कर डालने का जो प्रयास सब आपने किया था उसमें ज्यादा आगे चले गए और उसका फायदा बल्लेबाज ने उठाया। करण अंबाला है आपके सामने। 68, 5 विकेट के नुकसान पर अच्छी पारी इस वक्त अभिषेक द्वारा 20 पर के 7 गेंदों का सामना किया। 7वां ओवर प्रगति पर है। अमित पांडे बीच मैदान पर गेंदबाजी कर रहे हैं। ये भी ऑफ टाइम के बाहर वाइड यॉर्कर, उनकी ताकत है। वाइड बॉल, चौका, बिंद गेंद। 122 का स्पीड है और आप केवल इंडिया कप नहीं खेल रहे, आप राष्ट्रीय टूर्नामेंट खेल रहे, तो बहुत बड़ी उपलब्धि है, बहुत बड़ा मंच है। ऑफ्टरच्या बाहेरचा बॉल होता, कमी गतीने हाताळला, निराश होता अभिषेक कुमार डल्लोर। ह्या हावभाव चेहऱ्यावरचे खूप महत्वाचे आहेत। आणखी एक ऑफ्टरच्या बाहेरचा बॉल, इनसाइड आउट, आली लहर, केली कहर। अभिषेकच्या बॅट मधून SLT स्पोर्ट सुपर सिक्सर। हा तर सुपर से ऊपर था। सुपर 6 चल रहा है ना, तो बिल्कुल सुपर से ऊपर वाली बल्लेबाजी भी होगी। क्या बात है। करण इनका नाम और गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजना इनका काम और गेंदबाज का काम किया तमाम। एक चैनल पर आप गेंदबाजी करना चाहो, वाइड यॉर्कर डालने की कोशिश और वहां मेरे हिसाब से गलती हो रही है गेंदबाज पांडे साहब की। SSG सिक्सर के साथ आत्मविश्वास अभिषेक का बढ़ता भाव। 26 पर पहुंच चुके, 9 गेंदों का सामना किया। स्ट्राइक रेट 288 का है। लाजवाब पारी खेल रहे अपनी टीम के लिए। स्कोर 74, 5 विकेट के नुकसान पर 7वां ओवर। अमित पांडे ने 3 गेंदों में 11 रन खर्च किए हैं। इस बार भी उसी क्षेत्र में शानदार स्ट्रोक है, कमाल की बल्लेबाजी। पक्का पक्का पक्का, ये लगा शानदार SSG छक्का। बल्लेबाज का इरादा है पक्का, गेंदबाज हक्का बक्का। काय बॅटिंग करतायत अभिषेक कुमार डल्लोर। 10 बॉलमध्ये 32। हा बॉल बघा, जणू काही मागच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले पाहतोय आपण। फोर्सने किती फटका लगावतायत, टायमिंग किती चांगला आहे आणि बॉटम हँडचा जो वापर करतायत हीच गोष्ट या खेळाडूला खास बनवते। हँड आय कोऑर्डिनेशन बघा। तूच एकटा वाघ गड्या, खेळ तुझा भारी, तुझ्या पुढे फिकी वाटते, आता तरी दुनियादारी।
या दुनियादारीत अभिषेक कुमार डल्लोर नावाचं वादळ इंडिया कपच्या या चौथ्या पर्वात सुपर सिक्सच्या पहिल्या मॅचमध्ये घोंगावते. धावसंख्या 80 धावा, टॉप क्लास टॉप गिअर मध्ये बॅटिंग करत असताना करण अंबाला. 6.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 80. अमित तांबेवर दबाव क्रिएट करत असताना ऑलरेडी या षटकात 17 धावा आल्या आहेत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, पायावरचा बॉल, पैर पर गेंद, सैर पर गेंद आणि बॉल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. करण आणि करणच्या बॅट मधून रन येतोय. SSD स्पोर्ट षटकार. कमाल की बल्लेबाजी, लाइन से भटके तो पड़ेंगे फटके. गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर जा रही है. सोना अगर आग में डालोगे तो वो कभी काला नहीं होगा. ये असली सोना है टेनिस क्रिकेट का. करण अंबाला, जिनका बोलबाला बीच मैदान पर शानदार बल्लेबाजी, दबाव झेलना इनको आता है, दबाव में अच्छी बल्लेबाजी करना इनको आता है. स्कोर 86, 5 विकेट के नुकसान पर. यह भी ऑफ स्टंप के बाहर गेंद, शानदार बल्लेबाजी कर रहे थे. स्ट्रोक इस वक्त खेला गया लेकिन पीछे बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. 38 रनों की पारी समाप्त. 11 गेंदों का सामना किया. अमित पांडे साहब को आखिरकार विकेट मिला है. जेवियर ब्रदर्स विकेट, प्राइसलेस विकेट है, मारने टीम के लिए मिला है. स्कोर 86, 6 विकेट के नुकसान पर. यावेळी एजाज कुरेशीचा चांगला झेल, परंतु अमित पांडेच्या खात्यात विकेट. 23 धावा खर्च केल्या, परंतु कनेक्शन तेवढं खास नव्हतं आणि फील्ड सेट केली होती त्यानुसार हा बॉल टाकला. आतापर्यंत कव्हरला फटके लगावत होते, हा फटका कव्हर पॉइंटच्या दिशेने लगावला आणि एजाजने कुठलीही चुकी केली नाही. प्राइसलेस विकेट मिळवली आहे. अतिशय चांगली बॅटिंग करत होता करण. त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा, शेवटपर्यंत तो बॉलला पाहत होता आणि ते समाधान विकेट किपर योगेशच्या चेहऱ्यावर, युकी भोईरच्या चेहऱ्यावर पाहायला मिळालं. अतिशय चांगला झेल आणि या सामन्यात एक वादळी इनिंग करण अंबालाची समाप्त होते. कारण मागच्या 15 बॉलमध्ये एकूण 40 धावा आल्या आहेत, हे विसरून चालणार नाही. त्यामध्ये मोठं योगदान करण अंबालाचं होतं. अमित पांडेने षटकाचा शेवट गोड केला. बदला लिया. 2-3 बड़े स्ट्रोक आए थे ना, तो दबाव उनके ऊपर बन रहा था. तो शानदार गेंदबाजी. स्कोर 86 पर 6, 7 ओवर का खेल समाप्त हुआ. 8वां ओवर बहुत महत्वपूर्ण गेंदबाजी में अब बिल्कुल परिवर्तन किया जाएगा. लास्ट 15 गेंदों की अगर कहानी देखें तो 40 रन 3 विकेट. वॉरियर के साथ गेंदबाजी, बल्लेबाज अगर आप चपल हुए ना तो गेंदबाज को फायदा मिलेगा. 125 की रफ्तार है साहिल की. 7वें ओवर का खेल समाप्त हुआ. 8वें ओवर का खेल बीच मैदान पर जारी है. स्कोर 86 व 6 विकेट का नुकसान कर बीती गेंद के साथ साहिल ने आगाज किया. सौरभ, जिनके ऊपर निगाह रहेगी, गौरव यादव के ऊपर भी निगाह रहेगी. 5 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है इस ओवर में. फुल टॉस गेंद, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए. कोशिश जरूर आई थी. मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फील करते, थ्रो करते, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. 8वें ओवर की उम्मीद, वो 4 गेंदें बहुत महत्वपूर्ण है. अगदी बरोबर. स्वातंत्र्याला मर्यादेचं भान असलं की पावलं अगदी योग्य दिशेने पडतात. ते घडतं या लढतीमध्ये. त्या मर्यादा तोडण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या षटकात 3 षटकार आले होते, परंतु आणखी एक मोठा फटका लगावण्याच्या प्रयत्नात अभिषेक बाद झाला. ऑफ्टमच्या खूप बाहेर टाकलाय हा बॉल. बघूयात काय निर्णय येईल पंचांचा, कारण महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. पिचच्या बाहेर पडला की मग मागे पडला, ह्या सर्व गोष्टी चेक केल्या जातील. tenniscricket.in च्या माध्यमातून टेक्निकल टीम वेगवेगळे अँगल दाखवेल आणि पंच त्यांचा निर्णय पोहोचवतील. इंडिया कपमध्ये प्रत्येक ती गोष्ट चांगली घडली आहे. बॉलचा स्पीड, वेगवेगळे अँगल, दर्जेदार खेळाडू, दर्जेदार संघ, फाईट बॅग अनेक संघांचा, अनेक खेळाडूंचा, त्याबरोबर मोनार्कचं हे ग्राफिक्स ज्यांनी खूप चांगल्या प्रकारे डिझाईन केलं या स्पर्धेसाठी. एकूणच इंडिया कपचं 4थं पर्व प्रत्येकालाच आवडलं असेल. और लीफ माइक की बात हम ज़रूर करेंगे. जिस तरह से पहली बार टेनिस क्रिकेट में इस्तेमाल हो रहे हैं, ये पहली पहल होगी tenniscricket.in द्वारा. 87 6 विकेट के नुकसान पर. साहिल का ये बहुत महत्वपूर्ण ओवर है. स्ट्राइक रेट पर गौरव यादव बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है. tenniscricket.in पर यह प्रतियोगिता आप देख रहे हैं. पूरा इंडिया खेल रहा है, पूरा इंडिया ये टूर्नामेंट देख रहा है. रन रेट 11.86 का है. बल्लेबाज की बात करें तो गौरव यादव. डिसीजन पेंडिंग है. कुछ देर के लिए दर्शकों को भी रुकना पड़ेगा, क्या डिसीजन आएगा. और आपने सही कहा कि इनका टिप्पा कहाँ गिरा है वो देखा जाएगा. विकेट के बाहर नो बॉल का इशारा, नो बॉल का इशारा. उसके बाद में फ्री हिट. इंडिया कप 2026 पिक्चर है सुपर हिट और अगली गेंद फ्री हिट. तो ये घुमा के खेलने का मौका मिलेगा. बहुत दूर गेंद थी, विकेट से बाहर. फुल टॉस गेम. इस बार कनेक्शन अच्छा तो इतना नहीं है. गेंद जाएगी स्ट्राइकर की तरफ, खिलाड़ी तैनात. जब तक ये गेंद को फील करते तब तक
रन लेना चाह रहे थे, क्या रनआउट का विकेट मिला वो देखना बहुत जरूरी है। विकेट कीपर बहुत खुश लग रहे हैं योगेश पेंटकर, जिनके ऊपर निकाल सेलिब्रेशन हो चुका है बीच मैदान पर। और साहिल का बहुत महत्वपूर्ण ये रोल रहेगा इस मुकाबले में, क्योंकि निर्णायक ओव्हर डाल रहे हैं। उम्मीद क्या लग रहा है? बघूया आता काय निर्णय येईल तिसऱ्या पंचांचा, परंतु जर विकेट या ठिकाणी आली तर पुन्हा एक वेळ ते रनांचं मार्जिन राहून जाईल. तर अभिषेक कुमार डल्लोर उभा राहिला असता तर शेवटच्या षटकात महाराष्ट्र स्मार्टनेट संघाच्या गोलंदाजावर हलकासा दबाव वाढला असता, परंतु जसा अभिषेक बाद झाला तसा आता गोलंदाजीमध्ये कंट्रोल दाखवावं लागणार आहे. महाराष्ट्र स्मार्टनेट संघाने गोलंदाजी निर्विवाद चांगली केली आहे. खास करून विकी भोईरने पहिल्या 2 षटकात फक्त त्याने 12 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट सुद्धा प्राप्त केली. आणि विकेटचा कॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. विकेट फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद होतील आणि जवळपास फ्रेमच्या दूर होते. JVA ब्रदर्स विकेट येते, बॅट हवेमध्ये होती, बॅट जर ड्रॅग केली असती तर कदाचित फलंदाज सेफ होऊ शकले असते. ह्या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत क्रिकेटमधल्या, परंतु ह्या बेसिक गोष्टी रिझल्ट देऊन जातात मोठ्या मॅचेसमध्ये. और वो भी अगर मगर से क्रिकेट नहीं होता। आप राष्ट्रीय लेवल का टूर्नामेंट जब खेल रहे हैं तो आपका वो बल्ला आपको ड्रैग ही करना था, तब जाकर आप बच सकते थे। सौरभ चहल बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी, रन आउट। भूषण गौरी का बहुत ही अच्छा थ्रो था, शानदार थ्रो। उनको मैदान के बाहर जाना पड़ेगा। आणखी एक फुल टॉस, फुल टोल वसूल, फुल टॉस बॉल आणि बनलाय फलंदाज गौरव यादव बॉस. येतोय या बॉलवर SS डिस्पोर्ट, शानदार षटकार. 122 की रफ्तार थी, फुल टॉस गेंद भाई कहाँ छोड़ने वाले हैं। और खूबसूरत स्ट्रोक है, खराब गेंदें तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है। ये तो फुल टॉस, ये तोहफा था, बल्लेबाज ने कबूल कर दिया है। स्कोर 95/7, 8वां ओव्हर प्रगती पर है। आणि खूप फुलटॉस टाकलेत, नो बॉल टाकलेत, फुलटॉस टाकलेत आणि या बॉलवर मोठा एक रिझल्ट येतोय षटकाराच्या माध्यमातून. और वाइड यॉर्कर डालना चाह रहे हैं, साइड के पास टैलेंट है लेकिन अनुभव नहीं है। और वो बिल्कुल आप देख रहे हैं बीच मैदान पर नो बॉल बार बार डाल रहे हैं, काफ़ी ऑफ स्टंप के बाहर, नियंत्रण नहीं है। अब इस तरह के टूर्नामेंट बहुत बार आप खेलते जाएंगे ना तो धीरे धीरे आपका कॉन्फिडेंस बढ़ेगा, लेकिन इस मैच में हर गेंद की कीमत सोने की है। नक्कीच सोन्यासारखी किंमत आहे. डिसिजन पेंडिंग ठेवलंय, कदाचित पुन्हा एक वेळ ऑनफील्ड पंच चेक करतायत, शहानिशा करतायत, परंतु जी फायटिंग टोटल पाहिजे होती 95 धावा, तिथपर्यंत धावसंख्या आली आहे. हरियाणा, राजस्थान, मनीष 11 या संघाची आपण पाहतात प्रेक्षको. सुपर 6चा हा पहिला सामना आणि या मॅचमध्ये प्रत्येकालाच मजा येईल. tenniscricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले आहेत आणि मैदानावर आलेल्या प्रेक्षकांना मजा येईल. आपण जर या वाहिनीला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशा स्पर्धा बघत राहा. tenniscricket.in च्या माध्यमातून इंडिया कपचं हे 4थं पर्व आपण पाहतात आणि एकूण या स्पर्धेचा 5वा दिवस मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. डिसीजन पेंडिंग है। अगर आप प्रोफेशनल टूर्नामेंट देखना चाह रहे हैं ना पूरे भारत में, तो tenniscricket.in को आपको सब्सक्राइब करना बहुत ज़रूरी है। चर्चा हो रही है मयूर वाघमारे और दूसरी तरफ साहिल के ऊपर भी निगाह रहेगी। विकी भोईर, क्या ज़बरदस्त प्रदर्शन। योगेश पेंटकर आपके स्क्रीन पर है, धुरंधर कप्तान भी माने जाते हैं, ज़बरदस्त विकेट कीपर, पावर प्ले में शानदार बल्लेबाजी भी करते हैं। डिसीजन पेंडिंग है, चर्चा हो रही है। इंडिया कप 2026 की भी चर्चा हो रही है। राष्ट्रीय प्रतियोगिता विश्वनाथ लिंगायत आप देख रहे हैं और वाइट बॉल का इशारा किया गया। ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी। एक मौका है हरियाणा राजस्थान के पास, आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण। स्कोर 95, 7 विकेट के नुकसान पर। इस बार हवा में खेल दिया है, बहुत ऊपर गेंद चली गई, क्या दूर भी जाएगी वो देखना बहुत जरूरी। कैच लिया गया, साहिल ने विकेट प्राप्त किया है। 8वें विकेट का पतन, JVA ब्रदर्स विकेट। बल्लेबाज गौरव बैक टू द पेवेलियन। इंपॉर्टेंट ओवर है, आने वाली 2 गेंदों के बारे में चर्चा हो रही थी और ओम भी वो विकेट मिला। जितने विकेट गिरेंगे उतना मनोबल बल्लेबाजों को गिरने वाला है। शानदार गेंदबाजी साहिल द्वारा। नक्कीच हा 8वा धक्का लागतो आहे या लढतीमध्ये 96 धावांवर आणि अभिषेक कुमार डल्लोर बाद झाल्यानंतर विकेट येत आहेत. गौरव यादव मैदानाच्या बाहेर जातील, खूपच चांगला झेल रजतने पकडला आणि साहिल लोंगलेच्या खात्यात या मॅचमध्ये आणखी एक विकेट, 3री विकेट प्राप्त केली आहे. टायमिंगच्या भरोशावर हा फटका खेळण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन जे बिलकुल ओळखू शकले नव्हते फलंदाज आणि सोपा झेल देऊन बसले तर श्रेयस कदमच्या हातामध्ये. श्रेयससाठी हा सोपा झेल होता आणि फलंदाजाचा खेळ संपताना दिसतोय. विकेट येते आहे 96 धावांवर हा 8वा धक्का आणि जसा फटका खेळला फलंदाजाला माहिती होतं याही वेळी ऑफ स्टंपच्या खूप बाहेर टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा घोषित करत असताना पंच गती परिवर्तन 109च्या वेगाने हा बॉल टाकला होता. अखेरचा बॉल बाकी असणार आहे. व्हाईट बॉल आलाय. संग्राम की अगर बात करें तो लेदल बॉल का अनुभव इनके पास है, बहुत बढ़िया खिलाड़ी है।
स्कोर 96 पर 8। आखिरी गेंद शेष है इस ओवर की, बहुत महत्वपूर्ण होगी। शेवटचा बॉल, समोर टाकलेला बॉल, बॉलवर बॅक ड्राईव्ह, सरळ बॅटने खेळलाय, लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक बॉलवर येत आहेत भरपूर वेगाने, कर्णधार कृष्णा होते। एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नक्कीच धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद होतील संग्राम सिंग। शेवटच्या बॉलवर विकेट येते आणि 9 फलंदाज बाद होत आहेत। आकडे इंटरेस्टिंग राहतील। रनआउटच्या स्वरूपात विकेट, अर्थातच एक धाव, 98 धावा धाव फलकावर होतील, परंतु सुरुवात चांगली केल्यानंतर राजस्थान हरियाणा संघाने पलटवार केला आणि एक चांगली फायटिंग टोटल या लढतीमध्ये सेट केली आहे महाराष्ट्र स्मार्टनेट संघासमोर। अखेरच्या षटकात 12 धावा आल्या, खूप इंटरेस्टिंग षटक राहिलं। हा शेवटचा बॉल बघा, सरळ खेळण्याचा प्रयत्न, बॉलर बॅक ड्राईव्ह, लॉंग ऑफकडे क्षेत्ररक्षक होते स्वतः कर्णधार, कृष्णाने थ्रो केला। नॉन स्ट्रायकिंग एंडला धावबादच्या स्वरूपात फलंदाज वाचले असतील, परंतु मग स्ट्रायकिंग एंडला योगेश पेनकरने चुकी केली नाहीये। पिछले 15 गेंदों की अगर कहानी देखें तो 34 रन 4 विकेट। जो हम बात करें तो विकेट के बारे में, विकेट बहुत बड़ा फैक्टर। मोहम्मद नदीम शानदार आगाज करके दिया, 25 रन 20 गेंदों का सामना किया। मयूर वाघबेरे ने उनका बस शिकार किया था। लोकेश मीना अपना खाता नहीं खोल पाए, नईम अपना खाता नहीं खोल पाए, विजेंद्र ने 8 रन बनाए। अभिषेक बहुत महत्वपूर्ण पारी, 38 रन की 12 गेंदों का सामना किया। और आज अमित पांडे को मौका मिला था, अमित पांडे ने आज इनका शिकार किया। करण इंपॉर्टेंट खिलाड़ी 6 रन, उसके बाद में सौरभ 1 रन, गौरव 7 रन। साहिल का बहुत महत्वपूर्ण विकेट था। प्रवीण शिखंडे जो बहुत महत्वपूर्ण गेंदबाज है, आज बल्लेबाजी करने के लिए ज़्यादा मौका नहीं मिला। और संग्राम सिंह 1 रन बना के रनआउट हुए। कृष्णा का बहुत बेहतरीन थ्रो था। अब जाकर 12 मिस्टर इसरा है, जिसमें कहानी अगर देखें तो पहली पारी और गेंदबाजी के बारे में चर्चा होगी। विकी भोईर 2 षटक, 12 धावा, 1 विकेट। इकॉनॉमी बघा, इकॉनॉमीकडे लक्ष देणं गरजेचं आहे, फक्त 6ची। भूषण गोळे 2 षटक, 25 धावा, पहिल्या षटकात 18 धावा आल्यानंतर पुनरागमन त्यांनी केलं। मयूर वाघमारे 1 षटक, 12 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्यांच्या खात्यात आहे। साहिल लोंगले 2 षटक, 24 धावा, सर्वाधिक 3 विकेट त्यांच्या खात्यामध्ये। अमित पांडे 1 षटक, 23 धावा, 1 विकेट। करण अंबालाची इंपॉर्टंट विकेट त्यांच्या खात्यामध्ये होती। फॉलोअप विकेट, पहिली विकेट 11, दुसरी 12, तीसरी विकेट 38, चौथी विकेट 57, पांचवी विकेट 63। दूसरा पड़ाव भी बहुत इंपॉर्टेंट रहेगा। 99 रनों की जरूरत है, 48 गेंदों का खेल है और मजा आएगा दूसरी पारी में। आप देखते रहे इंडिया कप 2026 की ये अद्भुत कहानी। पहली पारी में जिस तरह से खेल हुआ है वो आपकी स्क्रीन पर। 48 बॉल, 99 धावांचं लक्ष या लढतीमध्ये आणि अगदी काही क्षणात पहिल्या डावाची मॅच हायलाइट सुद्धा क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल। परंतु मैदानाच्या आतमध्ये कसा खेळ रंगला। पहिल्या डावात पहिला बॉल हा जो बाउन्सर हाताळला होता विक्की भोईरने, व्हाईट बॉलने सुरुवात झाली होती। त्यानंतर बघा ऑन साईडला खूपच चांगला फटका नदीमच्या बॅटमधून, हा चौकार। पॉवर प्लेमध्ये नदीम चांगला खेळला, विक्की भोईर समोर हाही खूपच चांगला अलॉंग दी कार्पेट फटका खेळला होता। 4 धावा या बॉलवर। यावेळी पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली, चांगला झेल, फ्लाय स्लिपच्या क्षेत्रामध्ये विकेट येते आहे। समोर खेळण्याचा प्रयत्न होता, अतिशय चांगलं टायमिंग आणि गॅपमध्ये सातत्याने नदीमने जे फटके खेळले त्याचा फायदा होतो। स्टार्ट नेहमीच चांगला दिलाय। यावेळी बॅटचा फेस ओपन करत असताना गॅपमध्ये हा फटका, कव्हर पॉइंटला चौकार। शानदार बल्लेबाजी मैंडेटरी पावर प्ले में रही है नदीम धानेरी द्वारा और इस मैच के लिए इनका रोल इंपॉर्टेंट रहा। 25 रनों की इंपॉर्टेंट पारी आप देख रहे, स्किन पर टपा खाते गेंद थोड़ा लेग स्टंप की तरफ चली गई और फाइट लेग पर ये पांडे का बहुत अच्छा थ्रो था, जबरदस्त थ्रो था। और उसके बाद में फुल टॉस गेंद, उसके ऊपर प्रहार। पहले इनिंग की हाईलाइट आप देख रहे हैं, ये आईपीएल बॉल था, उसके ऊपर प्रहार किया गया, शानदार स्ट्रोक था। गेंद बहुत ऊपर गई तारामंडल में और फिलहाल दूरी प्राप्त करना बहुत जरूरी होता है, वो दूरी आप नहीं प्राप्त कर पाए। विकेट, इंपॉर्टेंट विकेट। मयूर वाघमारे ने आज शानदार गेंदबाजी जरूर की है और कुछ ज़्यादा आगे गेंदी थी ना, उसके ऊपर करण अंबाला ने लाजवाब बल्लेबाजी की। करण अंबाला के लिए स्टार्ट मिला था, 38 रनों की बहुत ही महत्वपूर्ण पारी इन्होंने खेली है। और एक तरफ अगर देखें तो इनका रोल इंपॉर्टेंट रहा, हर मैच में अच्छा प्रदर्शन किया बतौर बल्लेबाज करण अंबाला ने। उनके खिलाफ एक प्लान आपको बनाना था, वो प्लान महाराष्ट्र टीम नहीं बना पाई और दे दनादन बल्लेबाजी करते हुए मैदान के चारों ओर बल्लेबाजी करते हुए आज प्रभावित किया करण अंबाला। दूसरी एंड पर विकेट गिरने का सिलसिला भी जारी रहा। नक्कीच हाही फटका आल्या आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि ज्यामध्ये करण सक्सेसफुल झाले होते षटकाराने सुरुवात, परंतु त्यानंतरचा बॉल जो यष्ट्यांवर जाऊन आदळला, थोडेसे ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले। यावेळी करण अंबालाचा शो या ठिकाणून ऑन झाला। हा फटका मी म्हणेल शॉट ऑफ द मॅच। ज्या प्रकारे बॅक टू बॅक 2 षटकार त्यांनी लगावले होते, इनसाइड आउट खेळत असताना कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा पायावरचा बॉल होता।
आणि एक वेगळीच शैली आहे खेळाडूची, जेव्हा तो ऑन साईडला पूर्ण पाय सरळ करून बॅटिंग करतो आणि त्यानंतरच्या बॉलवर प्लॅन करून जाळ्यात अडकवणं याला म्हणतात. एजाजने खूप चांगला झेल पकडला, वाईड यॉर्करच्या बॉलवर विकेट आली आणि रनआउटच्या स्वरूपात आणखी एक विकेट येताना पाहायला मिळाली. त्यानंतर हा समोर खेळलेला फटका, फुल टॉस बॉल जे सातत्याने भरपूर आले, षटकार आला ऑन साईडला वाईडिच लॉंग ऑनमध्ये. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु हेलिकॉप्टर ते क्रॅश झालं खेळाडूच्या हातामध्ये. कृष्णा पवार, श्रेयस कदम लॉंग ऑफच्या क्षेत्रात आणि या बॉलवर एक धाव आली आणि धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना दिसले. स्ट्रायकिंग एंडला योगेश पेनकरने कुठलीही चुकी केली नव्हती. सलामीची जोडी बॅटिंगसाठी समालोचन कक्षामध्ये बदल होतोय. डावरंजकदार होईल आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ समालोचक जुळत आहेत. चंदूजी शेटे आणि त्यांच्यासोबत असतील शुभमजी मिश्रा. आप सभी का दूसरी पारी में हम सभी जुड़ चुके हैं. रॉयल एनफील्ड इंडिया कप नेशनल टेनिस बॉल क्रिकेट लीग जो सीजन 4 आ चुका है. बिहार के एनर्जेटिक राजधानी पटना के इस ऊर्जा स्टेडियम के अंदर ये बड़ा मुकाबला सुपर 6 का ये पहला मैच खेला जा रहा है. एक तरफ है हरियाणा राजस्थान, तो एक तरफ महाराष्ट्र के स्मार्ट नेट की पूरी टीम. स्कोरबोर्ड आप देख सकते हैं सामने की तरफ तैयार है. रिक्वायर्ड रन रेट जो रखा गया है हरियाणा राजस्थान की तरफ से वो 12 पॉइंट लगभग 8 का है और 48 गेंदों में यहां से 99 रन आपको बनाने पड़ेंगे. बल्लेबाजी भी आ चुके हैं 2 धाकड़ बल्लेबाज और कमेंट्री बॉक्स में जुड़े हैं मेरे साथ मेरे सीनियर कमेंटेटर चंदू सेठे सर. स्वागत है सर आपका. धन्यवाद शुभम जी. मॅचला सुरुवात होते. पहिला बॉल सीमारेषेच्या दिशेने पाठवलाय खरा, परंतु अडवला जातोय. एजाज कुरेशी, योगेश पेनकर, एक पुण्याच्या इंदापूरचे, एक रायगडच्या महाडचे खेळाडू, परंतु समोर एजाज अहमद जे आहेत मंड्रेला गावचे खेळाडू, झुंझुनू जिल्ह्यातील खेळाडू आहेत राजस्थानच्या. 99 रनचा पाठलाग करायचा आणि या 99 कमी सुद्धा नाहीयेत आणि जास्त सुद्धा नाहीयेत. मजा येणार आहे. बिल्कुल मजा आने वाला है इस मैच के अंदर, लेकिन ये मजा डालने का काम हमारे बीच जो किट पार्टनर है ना, शाओली क्रिएशन, ये जो उनकी क्रिएटिविटी है वो सबको अलग क्रिएशन करते में तैयार करके दिखाती है. आप देख सकते हैं यही पिंक जर्सी में नजर आ रही है हरियाणा राजस्थान की पूरी टीम. वहीं ब्लू और स्काई ब्लू का जो कॉम्बिनेशन है वो महाराष्ट्र के स्मार्ट नेट के सभी खिलाड़ियों को अलग अंदाज दे रहा है. एजाज उसळी होती, हुक करण्याचा प्रयत्न आणि तिकडे शॉर्ट फाईन लेगला खूप चांगली कॅच पकडली गेलेली आहे. योगेश पेनकर आउट होतील. एजाजने घेतली आहे विकेट. पहिला धक्का बसतोय टीम महाराष्ट्रला. जेवीए ब्रदर्स विकेट. योगेश पेनकर आए जरूर ओपन करने के लिए, लेकिन पहले ही ओवर में दूसरी बॉल पे शिकार बने. 0 के स्कोर पर अपना विकेट गंवाकर जाते हुए मेजबान को सौंपते हुए, लेकिन कमाल की गेंदबाजी से शुरुआत दिलाई है. एक बार फिर हरियाणा राजस्थान के एक मजबूत गेंदबाज जो हमेशा पॉजिटिविटी गेंदबाजी कराने के लिए जाने जाते हैं. एक्शन रिप्ले देखिए जरा. एजाज अहमद साहब की ये पटकी हुई डिलीवरी थी सर. ये कुछ ज्यादा बड़ा शॉट खेलने के चक्कर में टॉप पेस दे बैठे हैं, लेकिन क्या कमाल की फील्ड पोजीशन और हल्का सा उंगलियों का इस्तेमाल भी किया गया था जिसका कमाल दिखा है. दूसरी बॉल पे विकेट आई है. क्या लग रहा है? 1 रन 1 विकेट के नुकसान पे महाराष्ट्र स्मार्ट नेट. विकेट आली आणि सुरुवातीलाच आली आहे. थोडासा दबाव असेल, परंतु त्याला हटवण्यासाठी येत आहेत पश्चिम महाराष्ट्राचे सिक्सर किंग नाव कृष्णा पवार, अकलूज, माळीनगर, सोलापूर. पाहूयात कशा प्रकारची बॅटिंग करतील. 6 मारणं हे त्यांचं काम आहे आणि कित्येक स्पर्धा आपल्या बॅटिंगने फिनिश केल्यात. आज कॅप्टन म्हणून ते मैदानात आहेत आणि 3ही मॅच जिंकलेल्या आहेत. स्वतः कॅप्टन मैदानात दाखल झालेत या दबावाला हटवण्यासाठी. 99चा करायचा आहे पाठलाग आणि पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट आलेली आहे. एजाज कुरेशी एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजे कृष्णा पवार. बॉलिंगसाठी एजाज मंड्रेला, एजाज अहमद यांना आपण पाहतोय. पॉवर प्ले खूप महत्त्वाचा आहे. पॉवर प्लेच्या या 2 ओव्हरमध्ये किमान 20-25 तरी रन पाहिजेत आणि त्या इकडे येतील का पाहावं लागेल. tenniscricket.in वर सर्वांचं स्वागत. इंडिया कप सीझन 4 आल्या पहिलाच बॉलवर स्ट्रोक खेळला आणि पहिलाच बॉल tenniscricket.in चौकारासाठी पाठवलाय कृष्णा पवार. कमाल का स्ट्रोक इस समय. मिस टाइम स्ट्रोक जरूर था, लेकिन जब आपके हौसलों में ताकत होती है ना सर, तो आपका हर एक मंजर हौसलों में तब्दील हो जाता है.
एक्शन रिप्ले देखिए, बिल्कुल कमाल पोजीशन में आए जरूर, लेकिन बल्ला कंट्रोल नहीं कर पाए। वो शॉट को खेलने से पहले बॉल की लाइन तक नहीं पहुंच पाए थे। स्कोर पहुंचा है 5 रन पे, 1 विकेट के नुकसान पर। एजाज अहमद सामने, कृष्णा पवार, ये ऊपर एक बार फिर गई है, ऊंचा गया है। अब खिलाड़ी तय है कि नहीं? जी रहेगा। ये 1 ओवर में गिरने वाली दूसरी सफलता अभी तक अपने नाम करके दिखाई है एजाज अहमद ने। आप देखें, पहली बॉल पे सिंगल आया, दूसरी पे विकेट आया, तीसरी पे चौका आता है कृष्णा पवार की तरफ से, और वहीं अगली बॉल उसी ठिकाने पर। लेकिन विकेट तो यहां जेवीए ब्रदर्स द्वारा जो स्पॉन्सर करा गया है ना, बार बार वो विकेट यहां पर निकल रहा है। जेव्हीए ब्रदर्स विकेट कॅप्टनच्या विरुद्ध प्लॅनिंग केलं होतं. पहिला बॉल त्यांना बाउन्स टाकला, त्यावेळेला चौकार जरी आला, पुन्हा तसाच बॉल टाकलाय आणि त्यावर विकेट आलेली आहे. यावेळेला टायमिंग नाही होऊ शकलं आणि आता मैदानाच्या आतमध्ये अमित नाईक दाखल होत आहेत. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चासईच्या एकटघरचा हा जबरदस्त मॅच विनर महाराष्ट्र स्मार्टनेटसाठी मैदानात उतरलाय. परंतु राजस्थान हरियाणाची सुरुवात जबरदस्त झाली आहे, कारण काल आपण पाहिले 135 ची मॅच बनली आहे, परंतु ही 99 ची आहे. परंतु विकेट सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. 2 विकेट आलेल्या आहेत. टायमिंग नाही होऊ शकलं, जास्त उंचावर बॉल पाहायला मिळाला आणि कॅच पकडले. सेलिब्रेशन एजाज या खेळाडूची, या बॉलरची चर्चा आहे सध्या भारतात आणि याही स्पर्धेमध्ये खूप चांगली बॉलिंग केली आहे त्यांनी. एजाज मंडरेला, अमित नाईक आणि त्याचबरोबर एजाज कुरेशी, या इनिंगला बिल्डअप करावं लागेल आणि डावाला पुढे घेऊन जाण्याची भूमिका या दोघांना बनवावी लागणार आहे, कारण 5 धावांवर 2 विकेट आलेले आहेत. खूप महत्त्वाची मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. सुपर 6च्या या लढती आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे. जो जिंकणार आहे टॉप 3 मध्ये जाणार आहे. तर इकडे जिंकावं लागेल आणि त्याच्यासाठी महाराष्ट्राचे हे मावळे धुरंधर मैदानाच्या आतमध्ये आहेत. परंतु राजस्थान आणि हरियाणा सुद्धा तेवढी चांगली टीम आहे. पहिला बॉल त्यांच्यासाठी अगदी खोलवर टप्प्याचा बॉल करण्याचा प्रयत्न होता. मनगटाच्या साह्याने त्याला ढकललं ऑन साइडला. 1 रन कंप्लीट. सिंगल के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ एजाज कुरैशी के ऊपर अब बहुत ज़्यादा जिम्मेदारी आने वाली है सर. एक ऐसा खिलाड़ी है जो हमेशा पॉजिटिव अप्रोच के साथ खेलने के लिए जाना जाता है, और ऊपर से जब आप लेफ्ट हैंड बल्लेबाज होते हैं, अपनी टीम के अंदर प्रमुख सलामी जोड़ी के तौर पर ओपन करने आते हैं, तो उसके बाद आपका बहुत जरूरी रहता है. 5 गेंदे 6, 2 विकेट के नुकसान पे. अंतिम बॉल थोड़ा सा नीचे रहती हुई लॉफ्ट करना चाह रहे थे, बल्ला चला जरूर, घुमा के खेला था इस बार, लेकिन पीछे खिलाड़ी वो पूरी प्रॉपर तरीके से सफलता मिली नहीं थी कनेक्शन के बीच में. डॉट बॉल के साथ खत्म होता हुआ ये पहला ओवर. 6 रन 2 विकेट के नुकसान पर महाराष्ट्र स्मार्टनेट. पहिली ओव्हर राजस्थान हरियाणाच्या बाजूने गेली आहे. त्याचं कारण रन 6 आलेले आहेत. 2 महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा आलेले आहेत. परंतु एजाज कुरेशी, अमित नाईक यांना डावाला सावरायचं आहे. मॅच अजूनही मात्र ही मोठी मॅच जरूर आहे, परंतु बनू सुद्धा शकते. ज्या पद्धतीने आपण मागील 4 दिवस इकडे मॅचेस पाहिल्या, दर्जेदार क्रिकेट, प्रत्येक खेळाडू दाखल झालाय पटण्यामध्ये, ऊर्जा स्टेडियममध्ये आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी. आणि महाराष्ट्राच्या दोन्ही टीमने पहिल्या प्राथमिक 3ही मॅच जिंकत टॉपर राहिल्या आपापल्या गटामध्ये. त्याच्यामुळे आता ही स्टेज आहे, ही थोडीशी वेगळी आहे. सुपर 6ला सुरुवात झाली आहे आणि इकडेही मात्र तुम्हाला परफॉर्मन्स करावा लागेल. और ये देख सकते हैं स्क्रीन के ऊपर राजस्थान की एक अलग पहचान है लोकेश मीना, लेकिन इस टूर्नामेंट की पहचान बना रखा है एसएसडी स्पोर्ट्स ने. एसएसडी स्पोर्ट्स पे आप बैट से अगर खेलना चाहते हैं ना, तो बैट आप ले सकते हैं. बॉल इस समय इस्तेमाल की जा रही है इंडिया कप सीजन 4 2026 के इस नए साल में. लेकिन अगर आपको शॉप से परचेज करना है तो आप कांटेक्ट कर सकते हैं, लेकिन उसके बावजूद भी अगर पटना के ऊर्जा स्टेडियम में आप बैठे हैं और मुकाबले का ले रहे हैं आनंद, तो गेट नंबर 2 के पास शॉप भी लगाई गई है. यस, एसएसडी बॉलची कमाल पाहायला मिळते आपल्याला. संग्राम सिंग आलेले आहेत बॉलिंगसाठी. शिखर राजस्थानला बिलॉंग करणारा हा बॉलर पाहायला मिळतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील संग्राम सिंग. समोर जर पाहिलं तर अमित नाईक यांना आपण पाहतोय. ओ, इकडे फटका खेळलाय खरा, परंतु पुन्हा एकदा हातात एकाच दिशेला सातत्याने विकेट येताना पाहायला मिळत आहेत. खराब शॉट सिलेक्शन. संग्राम आले, विकेट घेऊन गेले. अमित नाईक आउट. मिल जाएगा जेवीए ब्रदर्स विकेट यहां पे. अमित आए और अमित को शिकार बनाया है. 2 गेंदों का सामना किया है, 1 रन बनाकर वो अच्छी स्टार्ट भी नहीं दे पाए. और ये देखिए बिल्कुल घुटनों के बल आकर उड़ाना चाह रहे थे, लेकिन एक बार फिर बल्ला चला.
तो हवा में ज्यादा लेके गया बॉल को, जिसका कारण बना कि पीछे फाइन लेग पर खिलाड़ी ने एक अच्छा कैच पकड़ा है। विकेट नंबर 3 यहाँ पे, थोड़ी सी दबाव नहीं, बहुत ज्यादा दबाव में अब महाराष्ट्र स्मार्टनेट आ चुकी है। चुकीचं शॉट सिलेक्शन सातत्याने होत आहे। अमित देखील चेंडूच्या लाईन मध्येच नाही आले, ऑफ स्टंपच्या बाहेरून फाईन लेगला खेचायला गेले आणि संग्राम सिंग, सोनू शेखावत, शिखर जिल्ह्यातील असणारा हा खेळाडू इकडे खूप चांगली कामगिरी, चांगली सुरुवात त्यांनी केलेली आहे, परंतु 3 विकेट गेल्यानंतर महाराष्ट्र स्मार्टनेटचा डाव सावरण्यासाठी साताऱ्याचे भूषण गोळे आता आलेले आहेत। थोडी परिस्थिती विपरीत आहे, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला पुढे येण्यासाठी सिंगल डबल काही चौकार षटकार मारावे लागतील, कारण 8 ओव्हरची मॅच आहे, 99 करायचे, त्याच्यामुळे पार्टनरशिपची आवश्यकता है। अब बिल्कुल पार्टनरशिप यहाँ से बनानी पड़ेगी। भूषण गोले, एजाज कुरैशी बहुत बड़ा एक्सपीरियंस लेके चलते हैं अपने साथ। ऑफ स्टंप से बाहर इस बार पहले आगे आए फिर पीछे गए, उसके बाद बॉल को पंच किया है, लेकिन शॉट का कवर के आसपास 30 गज दायरे के आसपास पकड़ा जाएगा, मात्र मिलेगा सिंगल। लेकिन यहाँ से अगर देखा जाए सर तो जरूर 3 विकेटें गंवाई हैं, लेकिन वो कहावत है ना कि पथ की समीक्षा किया जिसमें बिखरे शूल ना हो, नाविक की धैर्य समीक्षा किया जब धाराएं प्रतिकूल ना हो। तो प्रतिकूल जरूर है, लेकिन आप इसको अपने पक्ष में भी ला सकते हैं। ये फील्डिंग पोजीशन आप देखें कि विकेट के पीछे एक खिलाड़ी स्लिप में खड़ा है, एक को पॉइंट के आसपास रखा गया, एक को गली, उसके बाद पॉइंट, सामने आप देख सकते हैं 2 खिलाड़ी एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ के आसपास मिड ऑन रखा हुआ है, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ रखा गया है। ये कुछ फील्ड पोजीशन के साथ गेंदबाजी हो रही है। ओ एजाज यांच्यासाठी थोडासा बाउन्स होता, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला बॉल होता, पॉइंटला ढकललं त्यांनी, तिकडे 1 रन कंप्लीट केलाय। भूषण गोळे आणि एजाज कुरेशी, गती थोडीशी कमी होती यावेळेला, 110.9च्या 9च्या स्पीडने हा बॉल पाहायला मिळाला होता, परंतु या स्पर्धेतील सगळ्यात वेगवान बॉल कोणी टाकलाय? महाराष्ट्र नवी मुंबई धारावेगाव विकी भोईर, 147.1 रेकॉर्ड नावावर आहे विकी भोईर यांच्या। ओ हो, हा बॉल चांगला टाकलाय, थोडासा अँगल बनवला, बॉल कीपरच्या हातात जाताना पाहायला मिळतोय, आणखीन एक चांगला बॉल, डॉट। इस समय देखिए ये डगआउट है महाराष्ट्र स्मार्टनेट का, थोड़ा सा हल्का सा हलचल जरूर हुई गए वहां पर डगआउट के अंदर। आप देख सकते हैं श्रेयस कदम साहब, विक्की भोईर साहब, पिनकर साहब मौजूद हैं और ये चर्चा करते हैं इंडिया कप सीजन 4 2026 में सिंगल मिल जाएगा। यहाँ पे लो फुल टॉस बॉल थी, पहुंचे नहीं थे, लेकिन उससे पहले प्रेजेंस ऑफ माइंड देखे वहां पे पहले ही निगाहें बना के रखी थी कि अगर नहीं पहुंचे तो थ्रो किया जाएगा वहां पे प्रवीण श्रीखंडे की तरफ से। सिंगल मिला है। ही धावसंख्या आता मोठी होऊ लागली, परंतु अशक्य नाहीये। एजाज कुरेशी, भूषण गोळे अशा खूप साऱ्या मॅचेस त्यांनी जिंकून दिल्यात महाराष्ट्राला। आज पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागेल, परंतु राजस्थानचे संग्राम सिंग, सोनू शेखावत चांगली बॉलिंग करतात आतापर्यंत, ही ओव्हर चांगली राहिली आहे। 9 धाव फलकावर 3 विकेट माघारी, एजाज स्ट्राईकवर आहेत। यावेळेला स्ट्रोक खेळलाय, पिक केला हा बॉल आणि या बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार, एसएसडी षटकार। एसएसडी षटकार, बड़ी देर से वो शुरुआत मिली जरूर थी, लेकिन एक्शन रिप्ले में ये शुरुआत एक बार फिर देखने को मिल रही है एजाज कुरैशी से। पहला 6 इनके बल्ले से निकल चुका है। संग्राम सिंह जरूर अपने संग्राम कामों के लिए जाने जाते हैं, लेकिन सामने कुरैशी साहब कहीं ना कहीं वो भी बल्ला चलाते हैं और रनों का अंबार ढूंढ निकालते हैं। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है, 15 रन बने हैं सर 3 विकेट के नुकसान पे। वो पहले शुरुआती दौर जो था ना, वो थोड़ा सा टॉप ऑर्डर कोलैप्स जरूर हुआ है, लेकिन उसके बावजूद ये 2 ऐसे बल्लेबाज हैं जो कभी भी तख्ता पलट करने के लिए जाने जाते हैं महाराष्ट्र की तरफ से। एजाज कुरैशी, भूषण गोले, 36 में 84 अभी भी चाहिए, लेकिन आपने लगाया था 99 का टारगेट, लेकिन ये टीवी के ऊपर ये सबसे चर्चित खिलाड़ी है पूरे भारतीय टेनिस क्रिकेट का, एक ऐसा खिलाड़ी जिसको बोला जाता है अभिषेक दलहौर, लेकिन प्यार से बोलते हैं लोग करण अंबाला। ये चेहरा जब जब जुड़ा है ना आईएसपीएल जैसे बड़े मंच पे, बड़े बड़े टूर्नामेंट्स के अंदर, तब कहीं ना कहीं टूर्नामेंट्स में सब कुछ बयां कर दिया गया है। फिलहाल नए गेंदबाज आते हुए एजाज यांना पुन्हा आमंत्रित करण्यात आलंय, कारण समोर सुद्धा एजाजच आहेत आणि भूषण गोळे आहेत। एजाजने जो शेवटच्या बॉलवर 6 मारला ना, तो कुठेतरी थोडासा आत्मविश्वास देताना पाहायला मिळतोय। या अगोदर देखील आपण पाहिलं की श्रेयस कदम, रजत मुंडे येणाऱ्या बॅटरपैकी आहेत, म्हणजे बॅटिंग लाईनअप अजूनही आहे, परंतु कुठेतरी एक पार्टनरशिप काही आणि या डावाला पुढे नेण्याची भूमिका या दोन्ही बॅटरला करावी लागणार आहे। एजाज खूप चांगली बॉलिंग करताना पाहायला मिळाले होते, त्यांना पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलेलं आहे। 6 ओव्हरमध्ये 84 अजूनही पाहिजेत या मॅचला जिंकण्यासाठी। महत्त्वाची मॅच आहे, सुपर 6 ची मॅच आहे आणि महत्त्वाच्या राज्यांमधील मॅच आहे।
हो गती कमी केली, बॉल पुढे टाकला होता आणि भूषणने त्या ठिकाणी स्वतःला रोखण्याचाही प्रयत्न केला. पहिला बॉल डॉट आलाय. डॉट के साथ शुरुआत एक बार फिर करी है एजाज अहमद साहब ने. पहले ओवर में 6 रन खर्च किए थे, 2 महत्वपूर्ण विकेट और वो भी बड़ी विकेट साबित हुई हैं. लेकिन उसके बाद रन जरूर, एक पिछले ओवर में एक 6 आया, लेकिन उसके बावजूद रन रुके हुए हैं. वो दबाव लग रहा है थोड़ा सा, लेकिन एक पार्टनरशिप चाहिए, थोड़ा सा संभल कर खेलना पड़ेगा, यहाँ पे संयम रखना पड़ेगा अपने ऊपर. एजाज साहब का मिजाज थोड़ा सा गर्म सा नजर लग रहा है आज हरियाणा राजस्थान की तरफ से. ये शॉट बिल्कुल ऊपर की बॉल, थोड़ा सा पीछे उड़ाया जरूर है और उड़ 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 के चली गई है सीमा रेखा पार. एसएसडी सुपर सिक्सर के लिए चंदू सर. वाह जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. साताऱ्याचा कंदी पेढा जसा प्रसिद्ध आहे ना, तसेच साताऱ्याचे हे भूषण गोळे सुद्धा क्रिकेटमध्ये तेवढेच प्रसिद्ध आहेत. समोरच्या बाजूला षटकार खेळलाय, ओव्हर पिच केला, त्याचा फायदा इकडे होताना पाहायला मिळालाय. आम्ही या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी या ठिकाणी आलोय महाराष्ट्रातून, हे इकडे सांगतात हे बॅटर. विकेट गेल्या तरी हार मानायची नाहीये, हा प्रयत्न या दोन्ही बॅटरचा आहे. 21 रन झालेले आहेत, 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. आता दोन्ही बॅटरने एक 6 सुद्धा खेळलेला आहे, त्यामुळे आत्मविश्वास तर त्यांचाही वाढलेला असणार आहे. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. भूषण गोळे यावेळेला थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. स्ट्रोक खेळलाय समोर, तिकडे 1 रन मिळणार आहे. मागील बॉलवर सिक्सर आणि आता घेतली गेली आहे सिंगल, म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळला जात आहे. एक मोठा फटका, त्यानंतर सिंगल घेतली आहे. और हमारे ये देख सकते हैं हमारे एसोसिएट पार्टनर, हमारे किट स्पॉन्सर शावली क्रिएशन, साथ साथ एसएसडी स्पोर्ट्स, जो देता है आपको स्ट्रेंथ, स्पीड और डिसिप्लिन, इन सब तीनों चीज़ों का मिश्रण एक साथ. लेकिन मिश्रण यहाँ देखने को मिला है. पिछली गेंद पर पहली बॉल डॉट थी, उसके बाद 6 आया, फिर सिंगल के साथ कमबैक किया है. लेकिन अभी भी बहुत लंबा ये गेम है सर, बहुत बड़ा अभी ट्विस्ट भी इसमें आना शेष है. वो अंतिम समय पे क्या पता ये ट्विस्ट दे जाए. ये देखिए बाहर निकलती हुई तैयार जरूर थे, जल्दी ही नीचे आ गए, जल्दी अपने आप को बेंड कर दिया, जल्दी बल्ला घुमा दिया और गेंद पड़कर थोड़ा सा लेट आई है, जिसका कारण हुआ है डॉट बॉल निकलती हुई. हो, थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली या बॉलवर आणि थोडंसं लांबून खेचायला गेले, नाही शक्य झालं. बॉलचा टप्पा आणखी थोडासा बाहेर होता आणि त्यामुळे डॉट बॉल आलाय. एक बॉल खूप महत्वपूर्ण असणार आहे, कारण धावांचा पाठलाग 99 करायचा आहे. एजाज बॅटिंगसाठी आहेत. हो, हे ना बाकी आहे. एजाज यावेळेला समोर खेळताय, स्ट्रोक, तिकडे फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे तिकडे. स्कोर पुन्हा एकदा 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. 23 रन झालेले आहेत. एक बॉल विचारपूर्वक टाकला जातोय, विचारपूर्वक टोलावला जातोय, कारण सुपर 6च्या मॅच सुरू झालेल्या आहेत. जो जिंकणार या स्पर्धेत राहणार, हरणार आपल्या राज्यात जाणार. बिल्कुल, देखिए बिल्कुल प्री प्लान गेंदबाजी चल रही है. उनको पता है कि मुझे किस ठिकाने पर किसको गेंद डालनी है, किस जगह पर कौन कहाँ ज़्यादा कमज़ोर साबित होता है. लेकिन अभी तक बहुत अच्छा अभी तक स्पेल निकाला है. 31 में 76 चाहिए. भूषण गोले साहब ऑफ स्टंप से बाहर, बैकफुट से, बॉडी से अवैध बॉडी खेलने गए थे जरूर, बारी किनारा लगा था, लेकिन स्लिप में खड़े थे वो खिलाड़ी, कोई रन मिलेगा नहीं. क्या कमाल का ओवर गुजरा है. 3 ओवर की समाप्ति, 23 रन 3 विकेट के नुकसान पर. और गौर अगर फरमाए चंदू सर, तो आप देख सकते हैं इस ओवर में डॉट आया, फिर 6 आया, फिर सिंगल आता है, फिर डॉट आता है, फिर सिंगल आता है, फिर डॉट आता है. तो ये आपके कंप्लीट पैकेज होने का एक प्रमाण देती है कि आप हर तरीके से हर एक सिच्युएशन में गेंदबाजी करने के लिए तैयार रहते हैं. हो, खूप चांगली बॉलिंग. 2 ओव्हर केल्या त्यांनी एजाज यांनी आणि 2 ओव्हरमध्ये फक्त 14 रन दिलेले आहेत. आणि आता वेळ झालेली आहे ISPL बॉल ओव्हरची. खूप महत्वाचा क्षण इकडे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण विकेट पहिल्या 3 गेल्या होत्या आणि या दोन्ही बॅटरने एक आता 6 सुद्धा मारलेला आहे. शुभमजी, ही ओव्हर खूप महत्वाची असेल. बिल्कुल सर, ISPL बॉल ओवर आ चुका है. यहाँ पे रिक्वायर्ड 100 की अगर बात करें तो 15.2 के प्रति ओवर के हिसाब से आपको रन बनाने हैं. 30 गेंदों में 76 बनाने पड़ेंगे. सुपर 6 का पहला मैच आप सभी देख रहे हैं. रॉयल एनफील्ड इंडिया कप नेशनल टेनिस बॉल क्रिकेट लीग सीजन 4. इसका बुखार, इसका शुमार और इसका प्यार आ चुका है. इंडिया का त्यौहार अब आ चुका है बिहार के राजधानी पटना के ऊर्जा स्टेडियम में. नए गेंदबाज आए हैं, विजेंद्र कुमार दाएं हाथ के गेंदबाज हैं सर. ये क्या लगता है इस ओवर में कितना स्कोर आप समझ के चल रहे हैं कि बना लेंगे तो अच्छा रहेगा?
हो, या ओव्हरमध्ये रन जास्त नाही झाल्या तरी हरकत नाही आहे, परंतु या ओव्हरमध्ये विकेटही वाचून ठेवायची आहे आणि एक 8-10 रन तरी आल्या पाहिजे या ओव्हरमध्ये. ती बाब देखील खूप महत्त्वाची असणार आहे. आणि कारण 23 रन झालेले आहेत, खूप महत्त्वाचे रनही पाहिजेत आणि विकेटही थांबवायची आहे. हो, पहिला बॉल टप्पा पडतो आणि फुल बाहेर स्विंग झालाय. ISPL बॉल ओव्हर आहे आणि बॉल काय टर्न झालाय. विजेंद्र कुमार वर्मा ज्यांना शिखर राजस्थानचे आहेत, ज्यांना लंबू म्हटलं जातं, लंबू नावाने देखील ओळखले जातात, असे उंच पुरे खेळाडू आहेत. पहिला बॉल वाईड के साथ शुरुआत करी है. स्कोर बोर्ड बढ़ चुका है. 30 गेंदों में अब 75 रन चाहिए यहां से महाराष्ट्र स्मार्टनेट को हरियाणा राजस्थान के खिलाफ. इस बार विद द स्विंग खेला जरूर है और क्लियर भी किया है और इसी शॉट और इसी तरीके की बल्लेबाजी की हम लोग इंतजार कर रहे थे. पहली बॉल चौका जड़ दिया एजाज कुरैशी ने. मिल जाएगा tenniscricket.in सुपर 4. वाह, चांगला स्ट्रोक खेळलाय, थोडासा पुढे केला आणि एजाज यांच्या आवाक्यात आल्यानंतर बॉल कोणताही असू देत काही फरक पडत नाही या इंदापूर टायगरला. चांगला स्ट्रोक खेळलाय त्यांनी, चौकार वसूल केलेला आहे. खूप महत्वाची बाब आहे. ह्या बॉलला चांगल्या टप्प्यावर बॉलरला टाकायचं आणि चांगल्या पद्धतीने बॅटरला तो खेळायचा आहे सुद्धा. और ये दर्शक देख सकते हैं, ये छोटी सी बच्ची अभी अभी हाल ही में सर हमारे वुमेन्स इंडियन टीम ने भी वर्ल्ड कप अपने नाम किया है. कहीं ना कहीं ये भी वो बच्ची उज्जवल भविष्य हमारे भारत का हो सकती है. लेकिन आजकल वो पेरेंटिंग देख के बहुत मजा आता है कि आप पेरेंट्स अपने बच्चों को सिर्फ स्टडी तक नहीं, खेल तक भी अपने आप को लेकर जाते हैं. दोनों चीजों का वो मैचअप कराते हैं, वो बहुत जरूरी है. लेकिन सामने एजाज कुरैशी साहब, डॉट बॉल आ चुकी है विजेंद्र कुमार की तरफ से. विजेंदर पुन्हा एकदा स्ट्रोक खेळलाय एजाज कुरैशी. वा 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 वा, कडक. tenniscricket.in चौकार. चौकार यहां से मिल जाएगा और चौकार से यहां से बुखार चढ़ेगा क्रिकेट का और क्रिकेट के रोमांच का एक बार फिर. ये एक्शन रिप्ले आप देख सकते हैं. ऑफ स्टंप से बाहर की बॉल और कंट्रोल करना बड़ा मुश्किल होता है ISPL बॉल ओवर को. वो जो बॉल होती है ना, एक तरफ से आपको हार्ड मिलती है, दोनों तरफ से अगर उसका माप देखा जाए तो बहुत काफी भारी भरकम होता है वो, लेकिन उसको लहराने में कंट्रोल करना बहुत मुश्किल होता है. इस बार डाउन द लेग निकल रही थी, फिर से उड़ाकर इस बार फ्लैट 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 SSD सुपर सिक्सर. एजाज कुरैशी हैव ऑन फायर. वा 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 वा, एजाज कुरैशी आता रंगात आलाय. भारतीय टेनिस क्रिकेट मधील डावखुऱ्या हाताच्या बॅटर मधील एक अग्रगण्य नाव मागील कित्येक वर्ष एजाज यांचं या ठिकाणी काय आहे. आता सध्या महाराष्ट्र खुश असेल. एजाज तळपतायत सध्या मैदानाच्या आतमध्ये. या ISPL बॉल ओव्हर मध्ये 4 बॉल मध्ये 15 रन घेतलेले आहेत आणि आता 26 बॉल मध्ये 61 ची मॅच आली आहे. मॅच बनवली एजाजने, बना भी दिया है और बता भी दिया है कि मेरी कमजोरी को ना समझो तुम शुमार मेरा, जब हो जाऊंगा तो चढ़ जाऊंगा जैसे बुखार होता है. वो बुखार कहीं ना कहीं अब चढ़ रहा है खेल का, क्रिकेट का. ऑफ स्टंप से बाहर स्टेप आउट करके पंच किया है, लेकिन पीछे मीना साहब मौजूद हैं. हरियाणा राजस्थान पिछले 3 ओवर में अच्छी गेंदबाजी के बलबूते अच्छा कमाल दिखा रही थी, लेकिन इस ओवर की शुरुआत वाइड से हुई, फिर चौका आया, फिर डॉट आया, फिर चौका, फिर से 6 आया. लेकिन इस बॉल पे भी प्रयास रहता था, लेकिन इस बार बचा नहीं पाए अपने आप को और आ चुकी है जेवीए ब्रदर्स विकेट एजाज साहब की. रन झाले होते. या टेप बॉलला जे रन पाहिजे होते त्याच्यापेक्षा जास्त झाले होते. एजाजने थोडीशी घाई केली म्हणावी लागेल. 11 बॉलमध्ये 23 ला जवाब, परंतु एजाजची विकेट या ओव्हरमध्ये आली आहे. त्याचा फटका टीम महाराष्ट्राला थोडासा नक्कीच बसेल, कारण एजाज मॅच विनर खेळाडू आहेत, केव्हाही मॅचचं पारडं फिरवू शकतात. ऑलरेडी टेप बॉलला खूप चांगली बॅटिंग ते करत होते आणि आता मैदानाच्या आतमध्ये येण्याची वेळ झाली होती रजत मुंडे यांची. पुन्हा एकदा कशा पद्धतीने स्क्वेअर लेगला जो लांब लचक षटकार त्यांनी मारला होता तो इकडे पाहायला मिळतोय. या टेप बॉलला खूप लांबवर पाठवण्याचा कारनामा त्यांनी केला आणि त्यानंतर पदलालित्य दाखवलं. थोडंसं पुढे आले आणि स्ट्रोक खेळायला गेले. कव्हर्सला तिकडे फटका फसलाय. नाराजी स्पष्टपणे दाखवतायत. हो, चुकी झाली माझी, चुकीच्या ठिकाणी हा बॉल गेलेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. जिल्हा रायगड, तालुका खालापूरचा असणारा हा खेळाडू पाहायला मिळत आहे. चांभारली गावचा रजत मुंडे आज पटना बिहार मध्ये.
कशा पद्धतीने मात्र हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. थोडेसे पुढे आले आणि उसळी घेतली स्वतः आणि एका पायावर या स्ट्रोकला खेळलं आणि खूप चांगली कॅच देखील तिकडे पकडली गेलेली आहे. 4 विकेट माघारी परतल्यात. 38 रन आहेत. 25 बॉलमध्ये 61 अजूनही पाहिजे. काही होऊ शकते या मॅच मध्ये. हो, हा बॉल सोडून दिलाय. टप्पा पडला आणि टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं काय वळलाय हा बॉल. खूप चांगल्या पद्धतीने टर्न देखील होताना पाहायला मिळाला. स्विंग झाला हा बॉल. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 38. 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत आणि पहिल्या 4 ओव्हरनंतर 38 झाल्यात, परंतु अजून 4 ओव्हरमध्ये 61 पाहिजे आहेत. म्हणजे ही मॅच बनू शकते आणि वेळ झालेला आहे. सावली क्रिएशन यस स्ट्रॅटेजिक टाइम आउटची आणि आपण ज्या पद्धतीने दोन्ही टीम रणनीत्या देखील बनवायला गेलेल्या आहेत. ISPL ओव्हरमध्ये काय झालं. हा बॉल पहिला जास्त बाहेर स्विंग होताना पाहायला मिळाला. त्यानंतर कव्हर्सला आणि समोरच्या दिशेने एक सुंदर फटका खेळताना पाहायला मिळाले. चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं एजाजांचं. त्यानंतर पुन्हा बॅकफुटला जाऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु पुन्हा कव्हर्सला एक लाजबाब स्ट्रोक खेळला. या ISPL बॉलवर तुटून पडले. त्यानंतर स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने सिक्सर मारताना पाहायला मिळाले एजाज आणि त्यानंतर पदलालित्य दाखवलं. बाहेर आले खेळायला आणि कव्हर्सला स्ट्रोक खेळायला गेले, परंतु तिकडे एजाज आउट झाले आणि त्यानंतर एक जबरदस्त स्विंग बॉल देखील पाहायला मिळाला. आणि भेटूयात काही क्षणातच पुन्हा एकदा ब्रेक नंतर. थैंक यू सो मच. नमस्कार क्रीडा रसिको, पुनश्च एक वेळ आपलं स्ट्रॅटेजिक टाइम आउट नंतर सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक चुरशीचा सामना रंगतो आहे. सुपर 6चा पहिला सामना रॉयल एनफील्ड प्रस्तुत इंडिया कपचं हे 4थं पर्व. 4थ्या पर्वात भरपूर मजा येते क्रीडा रसिकांना आणि या लढतीमध्ये राजस्थान हरियाणा मनीष 11 विरोधात महाराष्ट्र स्मार्टनेट या 2 टीम दरम्यानची ही दमदार लढत. बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा करत असताना पंच नायर भूषण गोळे यांच्यावर नजर असणार आहे. 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि धावा करायच्यात 61. 38ला 4 अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्र स्मार्टनेट या संघाची समालोचन कक्षामध्ये आमचे ज्येष्ठ समालोचक प्रशांतजी आदळे, परंतु गोलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये अभिषेक कुमार डल्लोर, उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज. ओमी, आपका भी स्वागत है. और हमारी ज़िंदगी वीडियो गेम जैसी होती है. हम एक लेवल को पार करते तो दूसरा लेवल बहुत कठिन हो जाता है. पहले 4 ओवर में आपने 38 रन बनाए 4 विकेट के नुकसान पर. आने वाले 24 गेंदों में आपको 61 बनाने. फुल टॉस, भूषण गोले ने फुल टॉस पर खूबसूरत स्ट्रोक खेला. गेंद बिल्कुल बॉडी लाइन की तरफ जाएगी. बल्लेबाज कमांड में, गेंद ब्रह्मांड में. SSD सिक्सर. खूपच चांगला फटका. टायमिंग प्रॉपर होतो. ऍक्शन रिप्ले या बॉलचा. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल. टायमिंग, ताकद, नजाकत आणि भूषण गोळे मैदानाच्या आतमध्ये आगचा गोळा बनून उभे आहेत. षटकार फेकलाय. मैदानात उकळती ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर भूषणने फेकलाय हा रबरचा गोळा. SSD बॉलचा गोळा. SSD स्पोर्ट आणि खूप चांगला SSD षटकार. समोर टाकलेला बॉल हेलिकॉप्टर स्टाईल मध्ये स्विंगिंग. हा बॉल थोडासा आतमध्ये आणला एंगलने. कदमों का इस्तेमाल जरूर किया गया था, लेकिन अभिषेक कमाल के गेंदबाज भी है, तो ईंट का जवाब पत्थर से देना इनको भी आता है, कमबैक करना भी इनको आता है. ये बहुत अच्छी गेंद थी अभिषेक द्वारा. इससे पहले फुल टॉस कंट्रोल नहीं था, लेकिन इस गेंद के ऊपर बहुत अच्छा कंट्रोल था. ब्रोकल में गेंदबाजी. इसको 4 विकेट के नुकसान पर जीतने के लिए 22 गेंदों में 55 रनों की जरूरत है. एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर है. आगे आए थे ऑन द टोज गेंदबाजी. सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन अभिषेक द्वारा.
टॉस गेंद है इस बार, बॉटम हेड का इस्तेमाल नहीं कर पाए, तोहफा आया था, खुशियां जरूर आए थे, लेकिन उसका फायदा जो है ना बल्लेबाज भूषण गोले नहीं उठा पाए। भूषण गोले 9 गेंदों पर 15 पर खेल रहे। रजत मुंडे की बात करें तो अपना खाता नहीं खोल पाए, इनके ऊपर ओमी निगाह रहेगी। ये फिनिशर है रजत मुंडे महाराष्ट्र टीम के। नक्कीच खूप मोठी जबाबदारी रजत मुंडेच्या आज खांद्यावर आहे, परंतु भूषण गोळे आज हिरो बनण्याची संधी भूषणला सुद्धा आहे. राजधानी साताऱ्याच्या खेळाडूला समोर रायगडचा हा सिनियर खेळाडू आज बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये, परंतु अभिषेक कडनं पाहिजे त्या टप्प्यावर बॉल पडत नाही आहेत. ही थोडीशी डोकेदुखी असेल हरियाणा राजस्थान मनीष 11 संघासाठी. राऊंड विकेटने पुन्हा एक फुल टॉस, स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न, खूपच चांगली फिल्डिंग, बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रात रनआउटचा चान्स होता. विकेट कीपर नदीमला माहिती आहे की किती धावा चांगल्या प्रकारे सेव्ह केल्या आहेत. 1 धाव आणि मागचे 2 बॉल जर पाहिले तर सातत्याने 137च्या स्पीडने टाकलेत आणि या स्पर्धेतला 147 किलोमीटर प्रति घंटा इतक्या वेगाने बॉल टाकण्याचा पराक्रम विक्रम विक्कीच्या नावावर होता. तो पहिल्या डावात गोलंदाजी करताना दिसला. और ओमी अभिषेक ने भी 143 के रफ्तार से गेंदबाजी की है और उसके बाद में ये रिकॉर्ड जो है ना विकी भोई ने तोड़ा था, 147 तक पहुंच चुके थे। बहुत ही बढ़िया प्रदर्शन दोनों का रहा है और लाइन अच्छी है, टप्पा थोड़ा ऑफ स्टंप के बाहर ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं है। गेंद इस बार चकमा देते हुए चली गई विकेट कीपर की तरफ। 137 140 ऐसे एक बार फिर उनका स्पीड बढ़ता जाता है। बहुत अच्छा नियंत्रण था, अच्छी रफ्तार थी, लेन बहुत बढ़ गया, बल्लेबाज बीट हुए। मेहनती खेळाडू आहे अभिषेक कुमार डल्लोर, भरपूर वेगाने हा बॉल टाकला. 140.9 म्हणजे जवळपास 141 ची गती पाहायला मिळाली. शॉर्ट बॉल होता, समोर खेळलाय, पंच स्टाईल मध्ये म्हणा की पुल मध्ये म्हणा, कसंही म्हणा, परंतु म्हणा भूषणच्या बॅट मधून आला आला आणखी एक एसएसडी स्पोर्ट षटकार आला. शानदार स्ट्रोक है, बहुत खूबसूरती के साथ बल्लेबाजी, टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई थी, थोड़ा बैकफुट चले गए और गेंद को लॉक ऑफ बॉडी लाइन की तरफ खेल दिया। वाह भूषण वाह, ये महाराष्ट्र के आभूषण हैं। शानदार स्ट्रोक, बेहतरीन टाइमिंग, उच्च कद का फायदा मिला। उसके बाद में भूषण भाई आपको भागने की जरूरत नहीं है, सुंदर स्ट्रोक, बेहतरीन तकनीक। अगर आपके पास अच्छी तकनीक है ना तो आप सामने वाले को तकलीफ दे सकते हैं। 8 गेंदों में 47 रनों की जरूरत है। षटकार आलाय, गरजेच्या वेळी षटकार आला आणि पंच किती चांगला लागला होता. सुरुवातीला पुलसाठी प्रयत्न करत होते परंतु बॉल आतमध्ये आला आणि तसाच त्याला पंच करत असताना षटकार लगावला. प्रवीण शिखंडे येत आहेत, डावखुरे हाताचे वेगवान गोलंदाज स्लॉग ओव्हरमध्ये यांच्या गोलंदाजीवर विजय आणि पराभवाचं चित्र अवलंबून असणार आहे. टीम राजस्थान हरियाणा मनीष 11 या संघासाठी 18 चेंडूंचा खेळ शिल्लक, 47 धावांची गरज, 15.67 ची सरासरी पाहिजे. tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीला आपण नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. अशा अनेक स्पर्धांसाठी tenniscricket.in च्या माध्यमातून JVA ब्रदर्स यांच्या संयुक्त विद्यमाने रॉयल एनफील्ड प्रस्तुत इंडिया कपचं हे 4थं स्पर्धा आपण पाहत आहात. भारतातील एक अग्र नामांकित राष्ट्रीय स्पर्धा. 18 बॉलचा खेळ शिल्लक 47 करायचे आहेत. टप्पा खाने के बाद ऑफ टाइम के बाहर जाते हुए गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। रजत मुंडे के ऊपर सबकी निगाह रही, बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है। और प्रवीण शिखंडे की अगर बात करें तो 2 फाइपर इस प्रतियोगिता में हुए हैं, एक सिब्बू के नाम पर है और दूसरा प्रवीण शिखंडे के नाम पर। गुणी गोलंदाज आहे, सातत्याने बॅटरला नेहमी रीड करतो, कंट्रोल गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन त्याचं चांगलं असते आणि वेग कमी जास्त करणं ही खासियत आहे प्रवीण श्रीखंडेची. IPLच्या मागच्या पर्वात खूप चांगली गोलंदाजी केली याच प्रवीणने. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, बॅकफुटवरून पंच केलाय, बॉल हवेत आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चूक झाली आणि चुकीची सजा. किती मिळतील ह्या धावा बघूया, पंचांचा इशारा काय येईल, परंतु चूक झाली, झेल सुटलाय की आता सामना सुटलाय हे पाहण्यासारखं आहे. अत्यंत महत्वाचा खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि रजत मुंडेचा खेळ बहरतोय. टप्पा ऑफ्टमच्या बाहेरचा होता, कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती, इथे चेंडू हातामध्ये आला होता, तिथून तो निसटला, टांगा पलटी, घोडा परार, चेंडू सीमारेषा पार, चौकार, मच नीडेड बाउंड्री। बहुत महत्वपूर्ण ये स्ट्रोक खेला गया था रजत मुंडे द्वारा। इस चौके की मदद से 5 पर पहुंच चुके हैं, स्कोर अब तक 56, 4 विकेट के नुकसान पर यह चौका है। विश्वनाथ लिंगायत, मॅन फ्रॉम रत्नागिरी, चौकाराचा निर्णय येतोय. म्हणतात संघर्ष सुद्धा त्यांनाच निवडतो ज्यांच्यात लढण्याची कुवत आणि ताकद असते. आज या संघर्षात या दोन्ही संघांना निवडल्या गेले. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, कैच शॉट खेला, लॉन्ग ऑन बॉडी एक तरफ खिलाड़ी, वो बिल्कुल इस वक्त दर्शक दीर्घा में है, कैच लपक लिया गया,
लेकिन गेंद बॉडी लाइन के बिल्कुल बाहर जाती हुई सीढ़ियां उन्हीं को मुबारक हो जिन्हें सिर्फ छत पे जाना है। मेरी मंजिल तो आसमां है, रास्ता मुझे खुद बनाना है। वाह रजत, क्या बल्लेबाजी कर रहे, कड़क शॉट। खूप चांगला फटका, हँड आय कोऑर्डिनेशन, समोर खेळण्याचा इरादा होता आणि इरादा पक्का आहे. इंडिया कपच्या या चौथ्या पर्वात समोर टायमिंग, ताकद, नजाकत आणि हा फटका फेकून दिलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. एक वेळ असं वाटलं की झेल पकडलाय, परंतु ते खेळाडू बाहेर होते, बाउंड्रीच्या बाहेर होते आणि षटकार या बॉलवर येतोय. मॅच ऑन केलाय महाराष्ट्र स्मार्टनेट संघाचा स्मार्ट खेळ पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये प्रवीण श्रीखंडेवर हलकासा दबाव, भूषण गोळे, रजत मुंडे चर्चा करत असताना आणि अखेरच्या काही षटकांमध्ये धावा येत आहेत. शेवटच्या 15 बॉलमध्ये 38 आल्या आहेत. 15 बॉलमध्ये 37ची आता गरज आहे या सामन्यात जिंकण्यासाठी. म्हणजे या आधीच्या 15 बॉलमध्ये 38 आल्या आहेत, एकच विकेट गमावली, 15 मध्ये 37 करायचे आहेत. हा सामना कुठल्याही बाजूला जाऊ शकतो. स्पर्धेचे काही शिल्पकार संदेशजी पिलाने आणि गिरीशजी कोचरेकर आणि ही संपूर्ण टीम या ठिकाणी शाहबाजभाई आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे महाराष्ट्र स्मार्टनेट या संघाचे संघमालक आहेत. सपोर्ट कर रहे हैं, हर कोई अपने टीम के लिए सपोर्ट कर रहा है. 62 रन 4 विकेट के नुकसान पर 10 गेंदों में 24 रनों की साझेदारी बहुत ही महत्वपूर्ण. रजत मुंडे 11, भूषण गोले 22, एक इंपॉर्टेंट साझेदारी महाराष्ट्र टीम के लिए. स्कोर 62, 4 विकेट के नुकसान पर. छठा ओवर प्रगति पर है, 3 गेंदों का खेलाना बाकी. पिछले 3 गेंदों में 10 रन. ऑफ टाइम के बाहर वाइड यॉर्कर, ये अच्छी गेंद थी प्रवीण सिखंडे द्वारा. बिंदी गेंद और उसके बाद में आपने वो 2 बेहतरीन स्ट्रोक थे. ये अच्छी गेंद थी गेंदबाज प्रवीण द्वारा. ऑफ टाइम के बाहर वाली लाइन. नक्कीच खूपच चांगला बॉल होता. फलंदाजाला आमंत्रण दिलं ऑफटर्नच्या बाहेर येऊन मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न करा. कारण या आधीचे जर 2 बॉल पाहिले तर बरोबर 4थ्या-5व्या स्टंपवर होते, ज्यावर मोठा फटका लगावणं सोपं झालं रजत मुंडेला. परंतु हा बॉल आणखी रीचच्या दूर टाकला. गरजेच्या असतात या गोष्टी. पुनरागमन खूप महत्वाचं आहे या लढतीमध्ये. समोर टाकलेला बॉल हेलिकॉप्टर स्टाईलमध्ये फटका खेळायचा होता. टायमिंग याही वेळी पाहिजे तितकं चांगलं नव्हतं आणि हा थोडासा अधिकच गतीने बॉल टाकला. जवळपास 129.1 इतक्या गतीने हा बॉल टाकला होता प्रवीण श्रीखंडेने. पहिल्या 3 बॉलमध्ये एकूण 10 धावा, त्यानंतरच्या 2 बॉलवर पुनरागमन. आता भूषण गोळेची जबाबदारी वाढली आहे. आतापर्यंत राजस्थान हरियाणा हा संघ पहिल्या डावात जेव्हा खेळत होता तर 63ला 4, 5.5 चेंडूच्या समाप्ती होतात. तशीच परिस्थिती आहे या लढतीमध्येच महाराष्ट्र स्मार्टनेस संघाची. आतापर्यंत दोन्ही टीम बरोबरीत पाहायला मिळत आहेत. प्रवीण समोर आता भूषण असतील. मुकाबला बराबरी पर है. 63, 4 विकेट के नुकसान पर 13 गेंदों में 36 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए. डबल विंडो में देखिए यॉर्कर गेंद, बहुत अच्छी गेंद थी, खोद के निकला ऑन साइड पर. वाइड स्लॉगर पर खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. 130 का स्पीड था. 6 ओवर की कहानी समाप्त. 64, 4 विकेट के नुकसान पर 12 गेंदों में 35 रनों की जरूरत है. ओमी कांटे की टक्कर है बीच मैदान पर. 2 तगड़ी टीमें हैं. 2 शेर जब जंगल में लड़ते हैं ना तो देखने के लिए मजा आता है. नक्कीच या मॅच मध्ये पलटवार या ठिकाणून करत असताना टीम महाराष्ट्र स्मार्टनेट जिंकेल की मग राजस्थान हरियाणा मनीष 11 संघ जिंकेल यासाठीची ही प्रतीक्षा आहे. टीम अडल चर्चासत्र रंगते आहे. कुठल्या गोलंदाजाच्या हातात हे महत्त्वाचं षटक सोपवले जाईल. नेक्स्ट मॅचचे कर्णधार इन ॲक्शन दिसतील विजय पावले, जे सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये मजा येईल. महाराष्ट्राचा आणखी एक ताकदवान संघ इन ॲक्शन असणार आहे. महाराष्ट्र पॅन्थर कर्नाटका संघाच्या विरोधात. मोनाकच्या माध्यमातून खूप चांगलं ग्राफिक्स डिझाईन या स्पर्धेसाठी आणि एक दर्जा काय असतो ग्राफिक्सचा तो या स्पर्धेमध्ये दिसलाय मोनाकच्या माध्यमातून. विजय पावले और गणेश कोपल के ऊपर निगाह रहेगी. बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है. एक तरफ अब कौन गेंदबाजी करने के लिए आएगा वो देखना भी बहुत दिलचस्प. और ये खिलाड़ी इनको भी देखे. श्रेयस कदम, हेलीकॉप्टर बॉय, चेहरे पर स्माइल, अगले मुकाबले में जलवा दिखाने के लिए तैयार. कोई दबाव नहीं है, कोई प्रेशर नहीं है, लेकिन बीच मैदान पर दोनों तरफ प्रेशर बना हुआ. ये ओवर आपको बताएगा कि ऊंट किस करवट पर बैठने वाला है. चर्चा है, गुफ्तगू जारी है. इंडिया कप 2026 आप देख रहे हैं. कमाल का मैच. रॉयल इनफील्ड हमारे बड़ा टाइटल स्पॉन्सर है और क्लास है, दमदार सवारी है. दूसरी तरफ एसएसडी, यह भी ब्रांड बनता जा रहा है. जिस तरह से एसएसडी बॉल कमाल कर रहा है. गेंदबाजी में आपने हैट्रिक देखे हैं, चौके देखे हैं. उसके बाद में एक बार फिर लगातार 4 विकेट आपने देखे, पाइपर देखे, लगभग 5 या 6 अर्धशतक. तो ये इंपॉर्टेंट इनको नहीं कौन जानता. केतन आपके पास स्क्रीन पर है, उनके साथ ठाकुर, विश्वजीत को भी देखे. ये 2 खिलाड़ी
ठाकुर साहब आपके ऊपर भी निगाह रहेगी। 64 विकेट के नुकसान पर 12 गेंदों का खिलाना बाकी, 35 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। मॅच ऑन झालाय 17.5च्या सरासरीने धावा करायच्या आहेत। शेवटच्या 15 बॉलमध्ये 32 आल्या आहेत आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये 35 करायचे आहेत। या लढतीमध्ये महाराष्ट्र स्मार्टनेट संघाला, परंतु समोर गोलंदाजीसाठी अभिषेक कुमार डल्लोर नावाचा वेगवान गोलंदाज उभा आहे। रनअप मध्ये थोडासा व्यत्यय येत असताना आणि रनअप मध्ये जर चूक होत असेल तर चांगलं आहे की आपण थांबावं। एक चुकीचा बॉल टाकल्यापेक्षा थांबणं कधीही चांगलंच। 64 4 विकेट के नुकसान पर अभिषेक अपने बॉलिंग मार्ग पर बिल्कुल तैयार। थर्ड मैन पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी है, एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी, लॉन्ग ऑन मिड विकेट। पैरों पर गेंद थी, ब्रॉकल में गेंदबाजी, ऑन द टोस गेंदबाजी करते हुए ये ताकत है अभिषेक की। आईपीएल का अनुभव है, प्रोफेशनल खिलाड़ी है, शानदार गेंदबाजी कर रहे। पहली गेंद पर सिंगल, लेकिन मौका मिलेगा रजत मुंडे के लिए। 12 पर खेल रहे, इंपॉर्टेंट पारी। अब इंटरेस्टिंग मैच है, 11 गेंद में 34 रनों की जरूरत। 11 चेंडू 34 धावा। मॅच मध्ये या ठिकाणी कशा प्रकारे या सामन्यात पलटवार करेल महाराष्ट्र संघ हे पाहायचं आहे, कारण या आधीच्या षटकात थोड्याशा कमी धावा, या षटकात अभिषेकने चांगल्या यॉर्करने सुरुवात केली आहे। ऑफ्टमच्या बाहेर टाकलेला हा बॉल, पंच दोन्ही हात खोलतायत, व्हाईट बॉलचा इशारा। डीआरएच ची लगेच मागणी केली आहे। राजस्थान हरियाणा संघाने कर्णधार अभिषेकने डीआरएच ची मागणी केली आहे। तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलाय आणि काही क्षणात tenniscricket.in च्या माध्यमातून हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल। इम्पॉर्टंट असणार आहे हा कॉल। जर वाईड आला तर महाराष्ट्र स्मार्टनेस संघासाठी थोडीशी जमेची बाजू असणार आहे, परंतु वाईड जर नाही आला तर डॉट बॉल येईल आणि प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी सोन्यापेक्षा कमी नाहीये। थोड़ा गति में परिवर्तन किया गया था। दो चीजें थी, एक तो ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी आपको करनी थी, वो प्लान था, और दूसरी बात ज्यादा गति आपको एक बार भी नहीं देनी थी। वाइड यॉर्कर, लेकिन डिसीजन पेंडिंग है। दूध का दूध, पानी का पानी। ये एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर है। 65 4 विकेट के नुकसान पर 11 गेंद में 34 चाहिए। क्रीज के कोने का इस्तेमाल, 129 का स्पीड, 121 का स्पीड। ये फेयर डिलीवरी है, तो करण अंबाला ने जो रिव्यू लिया था बिल्कुल सक्सेसफुल हुआ है। इट्स अ फेयर डिलीवरी। फुल टॉस ऑन साइड पर खेल दिया, हवा में गेंद है, क्या दूर भी जाएगी? शानदार स्ट्रोक, मैग्निफिसेंट स्ट्रोक। मैं हवा में उड़ना नहीं, हवा को चीरना चाहता हूं। वाह रजत, क्या बल्लेबाजी कर रहे एसएसजी सिक्सर। काळ पराभवाचा आहेच, परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मावळणारा सूर्य उगवतो सुद्धा आणि तोही दररोज। या मॅच मध्ये रजत मुंडेचा हा फटका, हवाई फायर आणि षटकार एसएसडी स्पोर्ट येतोय मैदानाच्या आतमध्ये। सामन्यामध्ये हा षटकार कदाचित गणित बदलवणारा आहे। या मॅच मध्ये महाराष्ट्र स्मार्टनेस संघाला परत आणणारा आहे। आपला फटका 440 चा झटका। रजत मुंडे ऑन फायर, क्या बल्लेबाजी कर रहे। फुल टॉस, अगर फुल टॉस रजत मुंडे के लिए मिलेगी तो ये बल्लेबाज बॉस बनेंगे। ये बॉस है, ये बिग बॉस है। गेंद बिल्कुल तारामंडल में बाउंड्री लाइन के बाहर चली गई और इस छक्के के साथ कहानी में बिल्कुल पलटवार। शानदार बल्लेबाजी रजत मुंडे द्वारा। नक्कीच पलटवार केलाय। फुल टॉस बॉल होता, फुल टोल वसूल केला, ऑन साइडला उंच गेला आणि दूरही, आणि त्यानंतर 6 धावा मंजूरही। षटकार या बॉलवर येतोय। धावसंख्या षटकाराच्या मदतीने पुढे सरसावते आहे। 71 धावा। कदाचित काही क्षणांसाठी खेळ यासाठी थांबला होता की कदाचित बॉल चेक करत होते कुठे आहे, पंच शहानिशा करत होते। आणखी एक फुल टॉस बॉल, बॅटची कडा लागली आहे, क्षेत्ररक्षक नाही रोखू शकणार। फ्लाय स्लिप मध्ये बॉल चाललाय, थर्ड मॅन सीमा पार, 140 च्या वेगाने टाकलेला बॉल, परंतु tenniscricket.in चौकार। वेलकम बाउंड्री। रजत मुंडे इस वक्त बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं और इतना बड़ा टूर्नामेंट है, राष्ट्रीय प्रतियोगिता आप देख रहे हैं इंडिया कप 2026। तो आपके पास हुनर तो होना चाहिए, थोड़ा भाग्य का साथ भी होना चाहिए। और अभिषेक के लिए थोड़ी परेशानी ये है, गेंद को लैंड नहीं कर पा रहे। फुल टॉस गेंद आ रही है और उसका फायदा महाराष्ट्र टीम के लिए हो रहा है। स्कोर 75 4 विकेट के नुकसान पर 121, 129, 140, 137 ये अभिषेक का स्पीड है। ही चूक आहे की मग घोड चूक आहे या मॅचचा रिझल्ट सांगून जाईल, कारण फुल टॉस बॉल अभिषेक सारख्या युवा गोलंदाजाकडून, ज्याच्याकडे एक्सपिरियन्स भरपूर आहे, त्याच्याकडनं ही चूक अपेक्षित नव्हती टीम हरियाणा राजस्थान मनीष 11 संघाला, कारण जबाबदारीचं खूप मोठं ओझं कर्णधार या नात्याने म्हणा किंवा सिनियर खेळाडू या नात्याने त्याच्यावर आहेच। 8 बॉलचा खेळ शिल्लक, 24 धावा शहानिशा करत होते आणि चौकाराचा निर्णय येतोय पंच नायर यांच्या माध्यमातून। दोन्ही फुलटॉस जे आले होते त्यावर एक षटकाराला एक चौकाराला मागच्या 2 बॉलवर एकूण 10 धावा
आणखी एक फुल टॉस बॉल, खूप चांगला फटका, डीप कव्हर पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रयत्न करणारे कधी जिंकत नाहीत आणि जिंकणारे कधी प्रयत्न सोडत नाहीत. या लढतीमध्ये आणखी एक वेळ tenniscricket.in 4 चौकार. शानदार बल्लेबाजी रजत मुंडे द्वारा 26 पर खेल रहे 11 गेंदों का सामना किया इस मैच में। कहानी में बिल्कुल ट्विस्ट, कहानी में पलटवार। 7 गेंदों में 20 रनों की जरूरत है। अभिषेक गेंद को लैंड नहीं कर पा रहे तो बल्लेबाज देखे फुल टॉस गेंदे आ रही तो उसका फायदा उठाते हुए गेंद को कवर बॉडी लाइन के बाहर भेज दिया रजत ने। यह काफी ऑफ स्टंप के बाहर। करण को यह गेंद दोबारा डालनी पड़ेगी। अंपायर का क्या इशारा वो भी देखना बहुत जरूरी है। 134 की रफ्तार थी, रफ्तार के ऊपर सवार होके आप गेंदबाजी करना चाह रहे भावेश नायर। आईएसपीएल का अनुभव बतौर थर्ड अंपायर बीच मैदान पर अंपायरिंग कर रहे आपके स्क्रीन पर है 79/4। मजा आएगा, कहानी इंटरेस्टिंग, कहानी रोचक। पिक्चर सुपर हिट इंडिया कप 2026 आज का जो दिन है सुपर 6 का है और ओमी सुपर से ऊपर वाला खेल हो रहा है। नक्कीच सुपर से ऊपर खूपच चांगला सामना, जसा सामना पाहायचा होता, ज्या सामन्याची अपेक्षा संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट जगतातील प्रेक्षकांनी केली होती ती अपेक्षा पूर्ण होताना दिसते. बघूयात काय निर्णय येईल. तिसऱ्या पंचांच्या कोर्टात हा निर्णय पाठवलेला आहे, परंतु हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मग मेहनतीवर विश्वास ठेवावा लागतो आणि या मॅच मध्ये ती मेहनत दिसते रजत मुंडे भूषण गोळेची. परंतु कुठे ना कुठे अतिरिक्त मेहनत करण्याच्या प्रयत्नात चुका घडल्यात. अभिषेक डल्लोरच्या माध्यमातून, करण अंबालाच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा. आणखी एक एक्स्ट्रा धाव. कहानी में ट्विस्ट, कहानी में जान, मॅच ऑन. ऍक्शन रिप्ले या बॉलचा स्क्रीनवर येताना पाहायला मिळतोय बघा. वेगवेगळ्या अँगलने हा बॉल महत्वाचा बॉल होता. थोडासा आतमध्ये लाईन आतमध्ये पडला आणि त्यामुळे हा व्हाईट बॉलचा इशारा. जर बाहेर पडला असता तर नो बॉल आला असता. ऑफ टॉप के बाहर ये अच्छी गेंद थी, पहली बार सटीक लाइन पर गेंदबाजी, क्योंकि अब फुल टॉस गेंदे डालेंगे तो बल्लेबाजों के लिए रन बनाना बहुत आसान। लेकिन आंकड़े क्या कह रहे हैं, क्या ये जबरदस्त मुकाबला सुपर 6 का ये पहला घमासान है। 6 गेंदों में जीतने के लिए 18 रनों की जरूरत है। 3 सिक्सर इस मुकाबले में, खास करके इस मुकाबले में महाराष्ट्र के बल्लेबाजों को लगाने। रजत 27 पर के अंदर, भूषण गोले की बात करें तो 24 पर करें। ये गेंद देखिए, गेंद बिल्कुल टप्पा अंदर था, विकेट के अंदर था, इसीलिए जो टीवी अंपायर की तरफ डिसीजन गया था वाइड बॉल का इशारा किया गया। वाइड बॉल का इशारा। अब जाकर 6 गेंदे 18 रनों की जरूरत है। रजत के अंदर 27 पर, एक तरफ भूषण 24 पर, 225 का स्ट्राइक रेट। मैच ऑन है, मैदान के अंदर चल रहा है घमासान। हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान। टीवी रखी ऑन, गेम इज ऑन। नक्कीच सामना ऑन झाला. 19 बॉल मध्ये 43 धावांची भागीदारी आणि 6 बॉल मध्ये आता करायच्या 18 धावा. मॅच जिंकण्यासाठी महाराष्ट्र स्मार्टनेट या संघाला राजस्थान हरियाणा मनीष 11 संघ पलटवार करेल का, या 18 धावा वाचून सुपर 3 च्या दिशेने वाटचाल करतील का, हे पाहायचं आहे. कारण जे काय करायचे ते आता करायचंय, यावेळी करायचंय, या लढतीमध्ये करायचंय. अभी नहीं तो फिर 1 साल कभी नहीं. जिंदगी एक मौका देती है, सरल शब्द में उसे आज कहते हैं। आज करना होगा, अभी करना होगा। सुपर 6 का मुकाबला। स्ट्राइकर पर बल्लेबाज भूषण गोले 24 पर खेल रहे हैं। 171 का स्ट्राइक रेट। एक तरफ हरियाणा राजस्थान को वो 4 अच्छी गेंदें डालनी है और महाराष्ट्र के लिए 3 बेहतरीन स्ट्रोक खेलने हैं। पहिले 2 बॉल खूप महत्वाचे असणार आहेत प्रशांत सर. पहिल्या 2 बॉलवर जर एखादा मोठा फटका आला तर दबाव महाराष्ट्र हरियाणा संघाच्या बाजूने झुकवताना पाहायला मिळेल. परंतु एखादी विकेट जर पहिल्या 2 बॉल मध्ये आली तर पार्टनरशिपला ब्रेक लागेल आणि अशा परिस्थितीमध्ये पार्टनरशिपला ब्रेक म्हणजेच महाराष्ट्र स्मार्टनेस संघाचे धाबे दणानतील. क्या मुकाबला चल रहा है झारखंड महाराष्ट्र। ये कमाल का मैच आपने देखा है, रोचक मुकाबला आपने देखा है, पैसा वसूल मैच आपने देखा है। अब 6 गेंदों में 18 रनों की जरूरत है। हरियाणा राजस्थान बनाम महाराष्ट्र, कमाल का मैच है। प्रवीण फुल टॉस गेंद ऑफ साइड पर खेल दिया, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी। इससे पहले वो बाउंड्री लाइन की तरफ हम सोचते, वो सर्कल के अंदर जो खिलाड़ी इन्होंने कैच लपका। प्रवीण सिखंडे बहुत अच्छी गेंदबाजी करते। रजत मुंडे बैक टू द पैवेलियन। जेवीए विकेट ब्रदर्स, विकेट बहुत ही महत्वपूर्ण सफलता मिली है। नक्कीच मोठी विकेट आहे. सेट फलंदाज मैदानाच्या बाहेर रजत मुंडे 13वा बॉल आणि 27 धावा काढून, परंतु बॅटिंग साठी आता महाराष्ट्राचा हेलिकॉप्टर बॉय आलाय. श्रेयस कदम, रजत मुंडे एक चांगला नॉक क्रुशियल सिच्युएशन मध्ये 13 मध्ये 27. नयोम सिसोदियाने झेल पकडला आणि प्रवीण श्रीखंडेने हे मोठं यश मिळवून दिलं या लढतीमध्ये. मी सुरुवातीलाच बोललो पहिल्या 2 बॉलमध्ये विकेट, थोडेसे धाबे दणानतील महाराष्ट्र संघाचे, परंतु या संकटातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्राचा हेलिकॉप्टर बॉय श्रेयस कदम
कदमला दाखवावा लागेल दम. जी हाँ, स्टनिंग स्टार्ट, वो भी स्टनिंग स्टार्ट पर पहली गेंद पर विकेट है, 5 गेंदों का खिलाना बाकी है, 18 रनों की जरूरत है. नक्कीच 5 बॉल 18 धावा. श्रेयस कदमवर जबाबदारी आणि अशाच सिच्युएशन मध्ये हा बॅटिंगसाठी ओळखलाही जातो. तीच आयडियल सिच्युएशन आहे. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल खूपच चांगला वाईड यॉर्कर पेश केलाय. राऊंड विकेट येत असताना सरळ हा बॉल प्रचंड वेगाने टाकला आणि निर्धाव बॉल. ऍक्शन रिप्ले या बॉलचा. ऑफ स्टंप के बाहर अच्छी गेंद थी, वाइड यॉर्कर. बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे बल्लेबाज, पूरी तरह से बीट हुए. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है. 4 गेंदें 18 रनों की जरूरत है. जो काम दुनिया को नामुमकिन लगे वही मौका होता है, और एक बार फिर अपनी काबिलियत दिखाने का एक बहुत बड़ा अवसर है आपके लिए. राष्ट्रीय टूर्नामेंट आपके अंदर इंडिया कप 2026, 81 5 विकेट के नुकसान पर बल्लेबाज स्ट्राइक के रेंज पर श्रेयस कदम. इस ओवर में इस गेंद के ऊपर आपको दमखम दिखाना होगा. पहले 2 गेंदों में प्रवीण ने बहुत अच्छी गेंदबाजी की है. दबाव इस वक्त बल्लेबाजों के ऊपर, मोमेंटम हरियाणा राजस्थान के पास, प्रेशर बढ़ रहा है, दबाव बढ़ता हुआ, दिल की धड़कनें बहुत तेज. ऑन साइड पर हेलीकॉप्टर खेल दिया खूबसूरती के साथ. तुम्ही किती असाल हुशार, किती असेल चॅप्टर, तुम्ही टाकला यॉर्कर तर मी खेळणार हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर उडाला आकाशात, लँड झालं प्रेक्षकात. वाह श्रेयस वाह, काय फटका खेळ आहे. छोटीशी वर्षा पार जातोय, हेलिकॉप्टर बॉय करतोय एन्जॉय. हेलिकॉप्टर स्टाईल मध्ये आपला ट्रेडमार्क आणि त्यानंतर बॅटचं घेतलेलं हे चुंबन माहिती होतं. महत्वाच्या क्षणात हा षटकार गरजेचा आहे. श्रेयसच्या बॅट मधून पहिल्या बॉलवर षटकार दम दाखवतोय. श्रेयस कदाचित यश आणील का महाराष्ट्र स्मार्टनेस संघाच्या बाजूला, की मग हा सामना राजस्थान हरियाणा संघ जिंकेल. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 12 धावांची गरज. टेनिस बॉल क्रिकेट वर्तुळातील एक रोमहर्षक सामना इंडिया कपच्या या 4थ्या पर्वाच्या माध्यमातून सुपर 6चा पहिला सामना बेमिसाल होतोय, दमदार होतोय. 3 मध्ये 12ची गरज. प्रवीण श्रीखंडे या दबावाच्या स्थितीत आता कशा प्रकारे कमबॅक करतील हे पाहायचं आहे. पहिले 2 बॉल प्रवीणच्या बाजूला, त्यानंतर षटकार श्रेयसच्या बॅट मधून आला. आणखी एक हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, लोअर फुल टॉस बॉल होता, आउटसाइड द ऑफ टर्म. पुन्हा पलटवार प्रवीण श्रीखंडे करतायत. डॉट बॉल. कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है. प्रवीण की 2 अच्छी गेंद है, उसके बाद में सिक्सर और एक अच्छी गेंद है. अब 12 रनों की जरूरत है, 2 गेंदों का खिलाना बाकी है. क्या मुकाबला चल रहा है बीच मैदान पर, शानदार खेल. थोड़ी सी चर्चा हुई, इंडिया कप 2026 आप देख रहे, 4था संस्करण और सुपर 6, सुपर से ऊपर वाला मैच. सिंपल याचे शोपीस नको, जीव अडकला मोत्यात. या मॅच मध्ये जीव कोणाचा कशात अडकला हे प्रत्येकाला माहिती आहे. 2 चेंडू 12 रनची गरज. इम्पॉर्टंट बॉल आहे प्रवीणच्या हातामध्ये. आज हिरो बनण्याचा चान्स श्रेयसलाही प्रवीणलाही. 2 मध्ये 12. इंडिया कपचं 4थं पर्व. अच्छी गेंद प्रवीण की, बहुत अच्छी गेंद थी, सटीक यॉर्कर. बल्लेबाज के पास कोई विकल्प नहीं था. हरियाणा राजस्थान बहुत खुश. रोचक मुकाबला बीच मैदान पर. 2 गेंदों में 12 रनों की जरूरत थी, तब जाकर एक बेहतर बॉल था, बेहतरीन बॉल था. वाह प्रवीण वाह, इस मुकाबले में आपने जान डाली है. महाराष्ट्र बैकफुट पर, हरियाणा राजस्थान जीत के दहलीज पर है. लेकिन क्रिकेट का खेल है, जैसे कि इससे पहले आपने झारखंड को देखा था, 2 का केवल बैंक बैलेंस था, उसके बाद में कहानी में ट्विस्ट आया था. तो क्रिकेट में कुछ भी संभव है. हा बॉल थोडासा मिस केला. पुन्हा एक वेळ लोअर फुल टॉस बॉल डीप झाला, आतमध्ये आणला अँगलने. डॉट बॉल. आता 1 बॉल 11ची गरज आहे. चमत्कार घडतील का? चमत्कार झाला तर आमचा नमस्कार असणार आहे. 7.5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा बॉल, 11ची गरज आहे. हरियाणा झारखंड या मॅचने चांगला परफॉर्मन्स दिला होता, परंतु आज हरियाणा राजस्थान. फुल टॉस बॉल ऑन साइडला, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक वाईड डीप मिड विकेटला. आणि या मॅच मध्ये प्रवीण श्रीखंडे आले आणि बघता बघता या लढतीमध्ये हिरो बनून गेले. कारण अखेरच्या षटकात 18 धावा वाचवायच्या होत्या. कर्णधाराने विश्वास दाखवला प्रवीणवर आणि प्रवीणने विन केलाय हा सामना. टीम राजस्थान हरियाणा संघाच्या बाजूला. हा संघ सुरुवातीला कोसळतो आणि त्यानंतर कारंजासारखा उसळतो. शानदार प्रदर्शन इस प्रतियोगिता में राजस्थान हरियाणा टीम का. करण अंबाला खुश, प्रवीण की जबरदस्त गेंदबाजी, असरदार गेंदबाजी, सदी भी गेंदबाजी रही है.
हेलीकॉप्टर बॉय ने एक बहुत अच्छा स्ट्रोक खेला, तब लग रहा था मार्टिन ने कमबैक किया, लेकिन उसके बाद में रॉयल एनफील्ड प्रेजेंट इंडिया कप 2026 चौथा संस्करण सुपर 6 के इस पहले घमासान में हरियाणा राजस्थान ने जबरदस्त प्रदर्शन, लाजवाब प्रदर्शन किया और ये रोचक मुकाबला अपने नाम पर किया है। जेबीए ब्रदर्स टेनिस के डॉट ही द्वारा ये प्रतियोगिता आप बहुत बढ़िया तरीके से देख रहे हैं। भूषण गोले निराश, राजस्थान हरियाणा बहुत खुश, जश्न मनाने का मौका। वेल डन राजस्थान हरियाणा। सुपर 3 मध्ये जाणारा पहिला संघ बनतो आहे हरियाणा राजस्थान मनीष 11. करण अंबालाच्या चेहऱ्यावर स्मितस्य संघ सहकारी कौतुकाची थाप देतात, परंतु विसरून चालणार नाही. सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये 2 षटक इजाज अहमदने टाकले आणि त्याने विकेट 2 मिळवल्या होत्या. बॅटिंग कार्ड जर आपण पाहिलं तर अजाज कुरेशी 11 चेंडू 23 धावा, खूप चांगला स्टार्ट मिळाला होता. विजेंद्र कुमार यांनी त्यांना माघारी परतवलं. योगेश पेनकर, कृष्णा पवार आज लवकर बाद झाले आणि शिकार कोणाचे झाले ज्यांची चर्चा होती? इजाज अहमद, मंड्रेला एक्सप्रेस, अमित नाईक 2 चेंडू 1 धाव, संग्राम सिंगच्या खात्यात विकेट. परंतु भूषण गोळेने डाव सावरला. 15 मध्ये 24 केले, नॉटआउट गेलेत. रजत मुंडेने 13 बॉलमध्ये 27, पार्टनरशिप चांगली झाली, परंतु अखेरच्या काही क्षणात नयम सिसोदियाचा चांगला झेल, प्रवीण सिकंडेला यश मिळालं आणि तिथून थोडासा मॅच टर्न झाला. श्रेयस कदम आला, षटकार त्याने खेचला, परंतु त्यानंतर मॅच पासून तो दूर होताना दिसला. 88 धावा बनवता आला. लक्ष्याचा पाठलाग करत असताना 99 धावांचं लक्ष्य होतं या लढतीमध्ये. और दूसरी तरफ आप देखिए गेंदबाजी इजाज अहमद 2 ओवर 14 रन 2 सफलता उनको मिली। संग्राम सिंह 1 ओवर 9 रन 1 विकेट। विजेंद्र कुमार 1 ओवर 15 रन और 1 सफलता।